नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व्यासपीठावरती ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण नाम, वचन, सामान्य रूप, लिंग असे महत्त्वाचे टॉपिक पाहिले. आजच्या लेक्चरला आपण तितकेच महत्त्वाचे असणारे 3-4 टॉपिक आपण आज पाहणार आहोत. लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून आपण मराठी या विषयांच्या लेक्चरला सुरुवात केलेली आहे. जे परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे, जे परीक्षेसाठी आवश्यक आहे ते मी सगळं शिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. तुम्हाला एक विनंती आहे की शिकवण्याबद्दल कुठं तुम्हाला कमी जास्त वाटत असेल, तुम्ही बिनधास्त त्या गोष्टी अकॅडमीशी शेअर करू शकताय. आणि जर मी अगदी बघा, मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला जाणवत असेल, मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी तळमळीने सांगतो. लक्षात ठेवा, जीव तोडून सांगतोय की प्रश्न कुठे येऊ शकतो, प्रश्न कसा येऊ शकतो, या सगळ्या गोष्टी सांगतोय. आणि माझं शिकवणं, मी जे बोलतोय तुम्हाला, ते जर तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचत असेल तर या बॅचची किंवा माझ्या शिकवण्याची माहिती, बॅचची माहिती तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत मित्रांनो नक्की पोचवा. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आपण पाहतो, स्पर्धा तीव्र आहे. एका मार्कानं सुद्धा आपलं पद जाऊ शकतं आणि एका मार्कानं पद आपल्याला मिळू शकतं. लक्षात ठेवा, एवढी स्पर्धा आहे. त्याच्यामुळं या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकून राहायचं असेल किंवा आपल्याला लवकर पद मिळायचं असेल तर आपल्याला कुठल्या तरी मार्गदर्शकाची 100% मित्रांनो गरज असते. आणि मग ती गरज जर आमच्याकडून तुम्हाला वाटत असेल की पूर्ण होते आहे, तर नक्कीच आपण या बॅचची माहिती आपण आपल्या इतर सहकारी असतील, मित्र असतील, आपण त्यांना ती सांगा. लक्षात ठेवा. आणि शिकवण्याबद्दल काही असलं तरी तुम्ही ती माहिती, तुमच्या त्या अडचणी असतील तर त्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवा. त्याच्यामध्ये बदल करण्याचा आम्ही निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करूया. ओके, चला. तर आज आपण पुढचा महत्त्वाचा असणारा घटक शिकायचा विभक्ती. लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला विभक्ती येण्यासाठी एकतर तुम्हाला विभक्तीवरती 2 प्रकारचे प्रश्न येतील. एकतर विभक्ती ओळखा किंवा त्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा, असा प्रश्न. लक्षात ठेवा. ओके, आपण दोन्ही गोष्टी शिकणार आहोत. लक्षात ठेवा, विभक्ती काय असते आणि कारकार्थ काय असते. तुम्हाला प्रश्न फार सोपा असतो विभक्तीवरती. आपल्याला विभक्तीच्या फार इतर कारकार्थामध्ये शिरायचं नाही. आपल्याला विभक्ती आणि त्या विभक्तीचा असणारा प्रमुख कारकार्थ म्हणजे काय हे आपल्याला शिकायचे. ओके, विभक्ती म्हणजे काय, तर वाक्यातील नाम आणि सर्वनाम यांचं वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा जो संबंध आहे, तो संबंध ज्या विकाराने दाखवतो. लक्षात ठेवा, किंवा ते संबंध दाखवणारा म्हणजे विभक्ती असते. लक्षात ठेवा. मग मराठीमध्ये एकूण विभक्त्या किती असतात लक्षात ठेवा, तर मराठीमध्ये एकूण विभक्ती या 8 आहेत. बघा, एकूण विभक्ती या 8 आहेत. लक्षात ठेवा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी असं न म्हणता 8व्या विभक्तीला संबोधन हे नाव दिले. लक्षात ठेवा. अशा एकूण 8 विभक्त्या आहेत. मग ह्या 8 विभक्त्यापैकी तुम्हाला 6 विभक्त्या ओळखता येतात. प्रथमा ओळखता येते, तृतीया येते, पंचमी येते, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. मग 2 विभक्ती अशा आहेत मित्रांनो, द्वितीय आणि चतुर्थी. यांच्यामधला फरक तुम्हाला समजत नाही आहे. मग द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक का समजत नाही आहे, तर द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत. मग या दोन्हीतला फरक कसा ओळखायचा हेही मी तुम्हाला शेवटी शिकणार. लक्षात ठेवा. मी खूप सुंदर नियम तयार केला आहे, द्वितीय कधी आणि चतुर्थी कधी. लक्षात ठेवा. हे ओळखण्यासाठी मी एक हिंट सांगतो तुम्हाला, ती हिंट लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला विभक्ती येण्यासाठी पहिली प्राथमिक अट आहे, तुम्हाला मी आता विभक्ती प्रत्ययांचा एक तक्ता देणार आहे. तो तक्ता तुम्हाला पाठ असला पाहिजे. लक्षात ठेवा. बरोबर, तो तक्ता जर पाठ असेल आणि प्रत्येक विभक्तीचा तुमचा किमान प्रमुख कारकार्थ तरी पाठ असला पाहिजे. आता कारकार्थ म्हणजे काय असतो, तर वाक्यातील बघा, मी एक वाक्य म्हणतो, वाक्य मी असं म्हटलं, गाय गवत खाते. बघा, आता वाक्यात खाते हे क्रियापद आहे. लक्षात घ्या, खाते हे क्रियापद आहे. खाणारी कोण आहे, खाणारी गाय आहे. लक्षात ठेवा. गाय हा वाक्याचा कर्ता आहे. बरोबर. काय खाते, खाण्याची क्रिया कोणावर होते, गवतावर होते. काय खाते, गवत खाते. गवत हे कर्म. लक्षात ठेवा. आता नीट लक्ष द्या, कारकार्थ म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर गायीचा आणि कुणाशी संबंध आहे, गायीचा आणि गवताशी संबंध आहे, तर गायीचा आणि खाण्याशी संबंध आहे. लक्षात ठेवा. बरोबर, गायीचा आणि खाण्याशी संबंध आहे. वाक्यातील नाम आणि सर्वनाम यांचा जर वाक्यातील क्रियापदाशी संबंध आला तर त्याला कारकार्थ असं म्हणतात. म्हणजेच गायीचा आणि खाण्याशी संबंध आला, अगदी तसंच गवताचा आणि खाण्याशी संबंध येतो. लक्षात ठेवा. खातं या क्रियापदाशी संबंध येते, खाते या क्रियापदाशी संबंध. म्हणजेच
कर्त्याचा लक्षात ठेवा, कर्त्याचा डायरेक्ट लक्षात ठेवा. मी काय म्हणतो बघा, कर्त्याचा डायरेक्ट क्रियापदाशी संबंध आला आहे, कर्माचा सुद्धा डायरेक्ट क्रियापदाशी संबंध आला आहे. आणि म्हणून जर या शब्दांचा नामाचा किंवा सर्वनामाचा डायरेक्ट क्रियापदाशी संबंध आला तर त्याला कारक म्हणतात. म्हणून मित्रांनो, कर्ता हा एक कारकर्ता असतो, कर्म हे एक कारकर्ता असतं. थोडक्यात सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा. मग विभक्तीचे एकूण कारकार्थ किती आहेत, तर विभक्तींचे प्रमुख कारकार्थ 6 आहेत. लक्षात ठेवा. 6 कारकार्थ कोणकोणते लक्षात ठेवा. पहिला कारकार्थ असतो कर्ता, दुसरा कारकार्थ असतो कर्म, तिसरा कारकार्थ असतो करण. आता मी तुम्हाला प्रत्येकाचा अर्थ सांगणार आहे, प्रत्येकाच्या व्याख्या सांगणार आहे. लक्षात ठेवा. तिसरा कारकार्थ आहे करण, चौथा आहे संप्रदान. लक्षात ठेवा, संप्रदान. पाचवा आहे अपादान, 6वा आहे अधिकरण. लक्षात ठेवा. बरोबर. आता कर्ता म्हणजे काय, तर आपण जो कर्ता शिकलो तो कर्ता आणि हा कर्ता काय वेगळा नाही. लक्षात ठेवा, एकच आहे. कर्म म्हणजे काय, वाक्यातील कर्म ते आणि हे कर्म एकच. आता करण म्हणजे काय, तर करण म्हणजे क्रियेचं साधन असतं. लक्षात ठेवा. वाक्यातील क्रिया ज्या साधनानं घडते त्याला करण असं म्हणतात. मी चाकूने आंबा कापला. बघा, मी चाकूने आंबा कापला, कुठलं साधन वापरलं, चाकू, करण झालं. लक्षात ठेवा, त्याला म्हणायचं करण. गणेश काठीने साप मारतो, साधन कुठलं आहे, काठी. ऐश्वर्या बसने शाळेला गेली, साधन कुठलं आहे, बस आहे, त्याला म्हणायचं करण. सोपं असतं. ओके. तर करण म्हणजे क्रियेचं साधन. लक्षात ठेवा. संप्रदान म्हणजे काय, दान देणे. क्रिया जेव्हा दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान ज्याला उद्देशून देण्यात येते त्याला संप्रदान म्हणतात. लक्षात ठेवा. सचिनने ऐश्वर्याला पुस्तक दिले. बघा, दिलंय काय, पुस्तक, पण हे देण्याची क्रिया कुणाला उद्देशून झाली, ऐश्वर्याला. ऐश्वर्याला म्हणायचं संप्रदान. तुम्हाला थोडक्यात सांगतो. लक्षात ठेवा. अपादानचा अर्थ असतो मित्रांनो वियोग होणे, निघून जाणे, स्थलांतर होणे. लक्षात ठेवा. मूळ जागा सोडणे. मी आत्ताच नगरहून पुण्याला आलो, म्हणजे नगरहून पुण्याला माझं काय झालं मित्रांनो, स्थलांतर झालं. तर ज्या स्थानापासून स्थलांतर होतं त्याला अपादान म्हणायचं. म्हणजे मी आत्ताच नगरहून आलो, नगरहून या शब्दाचा कारकार्थ काय असेल तर तो अपादान असतो. स्थलांतर झालं, वियोग झाला. आणि अधिकरण म्हणजे काय, लक्षात ठेवा. अधिकरण म्हणजे क्रियेची वेळ, क्रियेची वेळ किंवा क्रियेचं स्थळ, क्रियेचं ठिकाण सांगणारा जो शब्द असतो त्याला अधिकरण असं म्हणतात. लक्षात ठेवा. क्रियेची वेळ किंवा स्थळ सांगणारा शब्द जो असतो त्याला अधिकरण म्हणतात. मग काय असतो अधिकरण, लक्षात ठेवा. गौरी सकाळी शाळेत गेली. कधी गेली, सकाळी, वेळ आहे. कोठे गेली, शाळेत गेली, स्थळ आहे. मग सकाळी आणि शाळेत या शब्दाचा कारकार्थ जर काय असेल मित्रांनो तर तो अधिकरण आहे. थोडक्यात सांगितली. पुढे तुम्हाला आणखी 2 उदाहरणं सगळ्यांची सोडून देणारच आहे. पण लक्षात ठेवा, एकूण विभक्ती मराठीमध्ये किती आहेत, तर 8 आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. दुसरा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगायचा की विभक्तीचे प्रमुख कारकार्थ किती आहेत, तर 6 आहेत. तर 6 प्रमुख कारकार्थ कोणते, कर्ता आहे, कर्म आहे, करण आहे, संप्रदान आहे, अपादान आहे आणि अधिकरण आहे. लक्षात ठेवा. मी तुम्हाला सगळ्यांचा अर्थ देखील सांगितलं की त्याचा अर्थ काय असतो. ओके. मग आता विभक्ती ओळखायची कशी बघा. विभक्ती ओळखता येण्यासाठी तुम्हाला 99% परीक्षेला प्रश्न असणार आहे विभक्ती ओळखा, आणि कधी कधी प्रश्न असणार आहे विभक्तीचा कारकार्थ ओळखा, असा सुद्धा प्रश्न परीक्षेला येणार. ओके. तर मग जर विभक्ती ओळखाचा प्रश्न तुम्हाला असेल तर ती विभक्ती ओळखता येण्यासाठी तुम्हाला एक विभक्ती प्रत्ययांचा तक्ता आहे, तो तक्ता पाठ असला पाहिजे. आणि विभक्ती प्रत्ययांचा तक्ता पाठ असल्याशिवाय तुम्हाला विभक्ती ओळखता येत नाही. अतिशय महत्वाचा तक्ता आहे. लक्षात ठेवा. तो तक्ता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. लक्षात ठेवा. ओके. चला, पहिला कॉलम आपल्याला करायचा आहे विभक्ती. बघा, याच्यावरती प्रश्न कसा येतो तेही सांगतो तुम्हाला मी. विभक्ती. दुसरा कॉलम आहे प्रत्यय. दुसरा कॉलम आहे प्रत्यय. प्रत्ययामध्ये पण 2 प्रत्यय असतात. एक असतात एकवचनी, एक प्रत्यय असतात एकवचनी. दुसरे प्रत्यय असतात अनेकवचनी, अनेकवचनी. आणि तिसरा कॉलम आपल्याला शिकायचा मित्रांनो प्रमुख कारकार्थ किंवा कारकार्थ म्हटलं तरी चालेल तोपर्यंत. चला, आता नीट लक्ष द्या इकडं. बघा, विभक्तीमध्ये हे तुमचं पाठ पाहिजे. तुम्हाला विभक्ती येण्यासाठी आता तुम्ही तक्ता लिहिणार आहे. लक्षात ठेवा. विभक्ती प्रत्ययांचा आणि कारकार्थाचा तक्ता, तो तक्ता तुम्हाला पाठच पाहिजे. लक्षात ठेवा. ओके. चला,
पहिली विभक्ती आहे प्रथमा. कुठली विभक्ती आहे? पहिली प्रथमा. प्रथमा म्हणलं की एकवचनी प्रत्यय नसतात, अनेक वचनी सुद्धा प्रत्यय नसतो आणि प्रथमेचा प्रमुख कार्यकर्ता हा कर्ता असतो. लक्षात ठेवा. म्हणजे संपलं ना. वाक्यात ज्या शब्दाला कुठलाच प्रत्यय नाही त्याची विभक्ती काय असणार आहे? प्रथमा. का? कारण प्रथमेला कोणताच प्रत्यय लागत नाही. लक्षात ठेवा. ओके. मी तुम्हाला सगळ्यांची उदाहरणं पुन्हा एक एक सोडून देतो. लक्षात ठेवा. चला. ओके. पहिली विभक्ती संपली, प्रथमा. दुसरी विभक्ती आहे, लक्षात ठेवा, द्वितीया. द्वितीया. द्वितीया म्हणले की प्रत्यय असतात. स लाते, स लाते आणि स ला नाते असे प्रत्यय असतात. लक्षात ठेवा. द्वितीयेचा प्रमुख कारक असतो कर्म. लक्षात ठेवा. कर्म. मी तुम्हाला शेवटी द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक कसा ओळखायचा हे पण शिकवणार आहे. ते अतिशय महत्वाचं आहे. तिसरी विभक्ती आहे मित्रांनो तृतीया. तृतीया म्हणले की लक्षात ठेवा, ने, ए, शी हे प्रत्यय असतात एक वचनामध्ये. तर अनेक वचनामध्ये प्रत्यय असतात. नि, ही, ई आणि शी. तृतीयेचा प्रमुख कारक आहे करण. लक्षात ठेवा. करण म्हणजे क्रियेचं साधन. मग आज सांगितलंय मी तुम्हाला. पुढची विभक्ती आहे चतुर्थी. बघा, चतुर्थी. चतुर्थी म्हणलं की पुन्हा सलाते, सलानाते. आता एक गोष्ट तुमच्या इथं लक्षात आली असेल की द्वितीयेचे प्रत्यय सुद्धा सलाते, सलानाते आहेत आणि चतुर्थीचे प्रत्यय सुद्धा सलाते, सलानाते आहेत. लक्षात ठेवा. मग नेमकं फरक ओळखायचा कसा ते पण तुम्हाला शिकवणार मी. हे महत्वाचं आहे. तुम्हाला विभक्तीमध्ये काय आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं, तर द्वितीय आणि चतुर्थीतला फरक ओळखता आला पाहिजे. लक्षात ठेवा. ओके. तो फरकही मी तुम्हाला शिकवणार आहे. सलाते, सलानाते. कारकार्थ आहे संप्रदान. मग परीक्षेला किती वेळा प्रश्न आलाय, मराठीमध्ये खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात? तर द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात. पुन्हा प्रश्न आला परीक्षेला किती वेळा, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्ययच नसतो? त्याचं उत्तर असणार आहे प्रथमा. बघा का? तर प्रथमा विभक्तीला कुठलाच प्रत्यय लागलेला नसतो. लक्षात ठेवा. पुढची विभक्ती आहे मित्रांनो पंचमी. पंचमी म्हणलं की लक्षात ठेवायचं ऊन आणि हून असे प्रत्यय लागलेले असतात. लक्षात ठेवा. बरोबर. अनेक वचनात पण ऊन आणि हून असे असे प्रत्यय असतात. पंचमी म्हणलं की अपादान हा प्रमुख कारक असतो. अपादान म्हणजे काय? वियोग होणे. लक्षात ठेवा. निघून जाणे. पुढची विभक्ती आहे षष्टी. षष्टी म्हणलं की चाचीचे, चाचीचे. झा, झी, झे दोन प्रकारचे प्रत्यय असतात. लक्षात ठेवा. अनेक वचनामध्ये प्रत्यय असतात. चे, चाची, चे, चा, ची आणि झे, झा, जी. लक्षात ठेवा. षष्टीला प्रमुख कारकार्थ नसतो, तो संबंध असतो. लक्षात ठेवा. त्याला उपपदार्थ सुद्धा म्हणतात. आता एवढं खोल आपल्याला शिरायचं नाहीये. बरोबर. पुढची विभक्ती आहे मित्रांनो सप्तमी. सप्तमी. सप्तमी म्हणलं की त, ई, आ. त, ई, आ. अनेक वचनी सुद्धा प्रत्यय तेच असतात. त, ई, आ. आणि सप्तमीचा प्रमुख कारक असतो अधिकरण. लक्षात ठेवा. अधिकरण म्हणजे काय? मी मग सांगितलं. अधिकरण म्हणजे क्रियेची वेळ किंवा क्रियेचं ठिकाण दाखवणारा शब्द. आणि आठवी विभक्ती आहे ती म्हणजे संबोधन. लक्षात ठेवा. संबोधनाला एक वचनी प्रत्यय नसतात. संबोधनचा अर्थ आहे हाक मारणे. लक्षात ठेवा. एखाद्याला संबोधित करणे. बघा अनेक वचनी प्रत्यय असतात. नो किंवा हो असतात. बरोबर. आणि त्याचा कारकार्थ सुद्धा हाक मारणे, पण तो प्रमुख नाहीये. लक्षात ठेवा. हाक मारणे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा हा जो मी विभक्ती प्रत्ययांचा आणि प्रमुख कारकार्थांचा जो तक्ता लिहिला आहे, हा तक्ता तुमचा तोंडपाठ पाहिजे. तुम्हाला रात्री जरी झोपेतून उठवलं आणि विभक्ती प्रत्ययांचा तक्ता सांग म्हटलं तरी तुम्हाला तो सांगता आला पाहिजे. लक्षात ठेवा. चला मी पुन्हा एकदा सांगतोय. याच्यावरती प्रश्न कसे येतात ते आपण पाहूया. मग विभक्ती ओळखायची कशी त्याची काही तुम्हाला उदाहरणं सांगतो. आणि सगळ्यात शेवटी द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक कसा ओळखायचा हे देखील मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा. चला बघा. पहिली गोष्ट, प्रथमा म्हणलं की प्रत्यय नसतात. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ हा कर्ता असतो.
द्वितीया म्हणलं की सलाते सलानाते, द्वितीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म आहे. तृतीया म्हणलं की नेईशी नेईसी, प्रमुख कारकार्थ करण आहे. चतुर्थी म्हणलं की सलाते सलानाते संप्रदान असतो. पंचमी म्हणलं की ऊन हून अपादान. षष्टी म्हणलं की चाचीचे झाजीजे चेचाची झेजाजी संबंध असतो तो. सप्तमी म्हणलं की तया अधिकरण आहे. आणि संबोधन म्हणलं की एकवचनी प्रत्यय नाही, अनेक वचनी नो हो हाक मारणे. आता ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने तुमचं प्रत्येकाचं हे पाठ झालं पाहिजे, लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगतोय, तुम्हाला विभक्तीवरती दुसरा प्रश्नच येत नाही. एकतर विभक्ती ओळखा आणि फार फार तर हे कारकार्थ ओळखाचा प्रश्न येईल, लक्षात ठेवा. ओके, तर हे विभक्ती तुम्हाला हे प्रत्यय पाठ झाल्याशिवाय विभक्ती ओळखत येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. बघा, ने प्रत्यय लागला असेल, पण ने प्रत्यय नेमकं कुठल्याही विभक्ती असतो, तृतीयेत असतो, हे माहित असल्याशिवाय तुम्हाला त्या नेची विभक्ती ओळखता येईल. हे प्रत्ययात लक्षात ठेवा. प्रत्यय बघा, हे स ला ते ने सी ऊन हून चा ची चे, हे प्रत्ययात लक्षात, अक्षर आहेत ही, लक्षात ठेवा. ओके, तर हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि मग आता तुम्हाला विभक्ती कशी ओळखायची. बघा, विभक्ती ही प्रत्यय ओळखायची, लक्षात ठेवा. मग त्या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय याच्यावरून विभक्ती ओळखायची. जर स लागला असेल तर विभक्ती द्वितीय असू शकते किंवा चतुर्थी. मग द्वितीया कधी चतुर्थी कधी, त्यातलाही फरक आपल्याला शिकायचा आहे. पण जर ने प्रत्यय लागला असेल तर विभक्ती काय असणार आहे, तृतीया. चा प्रत्यय लागला असेल तर विभक्ती काय, षष्टी. ऊन लागला असेल तर काय, पंचमी. त लागला असेल तर काय, सप्तमी. ई लागला असेल तर काय, सप्तमी. आ लागला असेल तर काय, सप्तमी. का, कारण ते विभक्तीचे प्रत्यय आहेत. फक्त द्वितीय आणि चतुर्थीचेच प्रत्यय सारख्यात, बाकीच्या सगळ्या विभक्तींचे प्रत्यय वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे बाकीच्या विभक्त्या तुम्हाला ओळखता येणं काही अवघड नाहीये, काही अडचणीचं नाहीये. तुमची अडचण फक्त होऊ शकते द्वितीय आणि चतुर्थीतल्या फरकामध्ये. तोही फरक मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुमची विभक्ती कुठलीच चुकता कामा नये. विभक्तीचे प्रमुख कारकार्थ सुद्धा तुम्हाला कळले पाहिजे. कर्ता काय आहे, कर्म काय आहे, करण काय आहे, संप्रदान काय आहे, अपादान काय आहे आणि अधिकरण काय आहे. ओके, चला. तर मग आता तुम्हाला विभक्ती ओळखायची कशी हे मी तुम्हाला शिकवतो. काही उदाहरणं आपण सोडवूया. त्यानंतर मग द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक कसा ओळखायचा तो मुद्दा मी तुम्हाला शिकवतो. म्हणजे आपली परिश्रमिक विभक्ती संपेल, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. बघा, आता एक वाक्य सांगतो मी. राम गाडीने पुण्याहून शेतात गेला. बघा, मुद्दा मोठं वाक्य घेतो मी, लक्षात ठेवा. आता ज्या ज्या शब्दांची विभक्ती आहे त्या प्रत्येक शब्दाची विभक्ती आपण ओळखूया, लेकरांनो. चला, क्रियापद कोणता आहे, गेला. जाणारा कोण आहे, राम. मग जर राम या शब्दाचा कारकार्थ विचारला तर तो काय असणार आहे, लेकरांनो, कर्ता असणार आहे. का कर्ता, कारण तो वाक्यात कर्ता म्हणून आलाय ना. कारकार्थ म्हणजे काय, तो वाक्यात शब्द काय काम करतो. कर्ता आला असेल तर तो कारकार्थ कर्ता, कर्म म्हणून आला असेल तर ते कर्म असणार आहे. पण रामची जर विभक्ती विचारली तुम्हाला तर प्रथमा असणार आहे, मित्रांनो. का प्रथमा, कारण राम या शब्दाला कुठलाच प्रत्यय लागला नाही, लक्षात ठेवा. बरोबर. गाडीने या शब्दाची विभक्ती काय असेल, लक्षात ठेवा. गाडीने कुठला प्रत्यय लागलाय, ने लागलाय, म्हणजेच कुठली विभक्ती आहे, तृतीय आहे. एवढं सोपं आहे. आणि गाडीने या शब्दाचा कारकार्थ जर विचारला तर करण आहे, लक्षात ठेवा. कारण साधन आहे. क्रियेचं काय आहे, साधन आहे. क्रियेचं साधन आहे, लक्षात ठेवा. पुण्याहून कुठला प्रत्यय लागला, लक्षात ठेवा. ऊन हून. म्हणून तुम्हाला प्रत्यय पाठ पाहिजे, कोणत्या विभक्तीत कोणत्या प्रत्ययात, लक्षात ठेवा. ऊन हून प्रत्यय कुठं आहे, पंचमीत आहे. बघा मागं तुम्ही जाऊन. मग पुण्याहून ठिकाण आहे, लक्षात, सॉरी वियोग झालाय, लक्षात ठेवा. स्थलांतर झाले म्हणजेच कोण आहे, अपादान आहे, लक्षात ठेवा. बघा, एकाच वाक्यात किती विभक्त्या घेतलेत मी, किती कारकार्थ घेतलेत. शेतात कुठला प्रत्यय लागला, त प्रत्यय लागला. त प्रत्यय कुठं असतो, लक्षात ठेवा, सप्तमी मध्ये असतो. आणि हे ठिकाण दाखवतं, लक्षात ठेवा. ठिकाण दाखवतं म्हणजे त्याचा कारकार्थ कोण आहे, अधिकरण आहे. बघा, एकाच वाक्यात मी कर्ता घेतला, करण घेतला, अपादान घेतला, अधिकरण घेतला, लक्षात ठेवा. अशी विभक्ती ओळखायची असते. वरचे आपण जे लिहिलेत ते विभक्त लिहिलेत, त्या विभक्त्या कशावरून लिहिलेत तर प्रत्ययावरून लिहिलेत, लक्षात ठेवा. रामची प्रथमाच का घेतली, रामला कुठलाच प्रत्यय नाही. गाडीने तृतीया का घेतली, कारण ने हा प्रत्यय लागला. आणि ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो, तृतीयेचा असतो. पुण्याहून कुठला प्रत्यय लागला, हून आहे. आणि हून प्रत्यय कुठं असतो, पंचमी मध्ये असतो. शेतात कुठला प्रत्यय लागलाय, त लागलाय. त कुठं असतो, सप्तमी मध्ये असतो, लक्षात ठेवा. हे तर सगळ्यांचं क्लिअर झालं पाहिजे.
आता हा खाली कारकार्थ घेतला आपण. आता हा करता का घेतला? कारण राम हा वाक्यात करता म्हणून आला म्हणून तो करताय. करण का? कारण गाडी हे क्रियेचं साधन वापरलंय. अपादान का? कारण पुण्याहून स्थलांतर झालंय. आणि शेतात अधिकरण का? कारण ती क्रियेचं ठिकाण आहे. बरोबर. करण म्हणजे क्रियेचं साधन आहे, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे विभक्ती आपल्याला सोडवता आली पाहिजे, लक्षात ठेवा. अजून उदाहरण सांगू? चला पुढचं उदाहरण पाहू आपण. गणेश काठीने साप मारतो. लहान वाक्य घेऊ आपण. चला, गणेश काठीने साप मारतो. बरोबर. आता बघ, क्रियापद कोणता आहे? मारतो आहे. मारणारा कोण आहे मित्रांनो? गणेश आहे. गणेश हा वाक्याचा कर्ता आहे, लक्षात ठेवा. बरोबर. गणेशला कुठला प्रत्यय लागला का? नाही लागला. ज्या शब्दाला प्रत्यय लागला नाही त्याची विभक्ती काय असते? प्रथमा असते. 4 वेळा झालं सांगतोय मी. जे महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. मी 2-2, 3-3 वेळा सांगतोय, लक्षात ठेवा. वाक्यात जर तुम्हाला प्रथमा बघायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे की प्रथमा विभक्ती म्हटलं की वाक्यात त्या शब्दाला कोणताच प्रत्यय लागलेला नसतो, लक्षात ठेवा. म्हणजेच ज्या शब्दाला कोणताच प्रत्यय लागलेला नाही त्याची विभक्ती फक्त आणि फक्त प्रथमाच असते. का? तर प्रथमा विभक्तीत शब्दाला कोणताच प्रत्यय लागत नाही. थोडं सोपं आहे. दुसरं बघा, काठीने या शब्दाची विभक्ती काय आहे? कुठला प्रत्यय लागलाय? ने लागलाय. म्हणजेच विभक्ती कोणती असेल? तृतीय असेल, लक्षात ठेवा. पण जर काठीनेचा कारकार्थ विचारला तर करण आहे का? क्रियेचं ते काय आहे? साधन आहे, लक्षात ठेवा. क्रियेचं काय? साधन आहे. काय मारला? मारण्याची क्रिया कोणावर झाली? सापावर झाली, लक्षात ठेवा. हे कोण आहे वाक्यातलं? कर्म आहे, लक्षात ठेवा. बरोबर, संपलं. एवढं सोपं असतं, लक्षात ठेवा. तुम्हाला विभक्ती ओळखायची आहे, प्रत्येक कुठला लागला बघायचा. बरोबर. आणि कारकार्थ विचारला आहे तर तुम्हाला तो शब्द वाक्यात काय काम करतो? तो कर्ता म्हणून आलेला आहे का? तो कर्म म्हणून आलेला आहे का? तो क्रियेचं साधन म्हणून आलंय का? दानाचा अर्थ व्यक्त होतो का? एखाद्या ठिकाणाहून स्थलांतर दाखवले का? क्रियेची वेळ दाखवली आहे का? क्रियेचं ठिकाण दाखवलंय. या 6 पैकी कोणतं तरी एक काम असतं आणि ते काम जर शब्द करत असेल तर त्याचा तो कारकार्थ असतो, लक्षात ठेवा. तुमचा आता बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल की विभक्ती कशी ओळखायची आणि कारकार्थ कसे ओळखायचे. तुम्हाला मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा विभक्तीमधला, तो म्हणजे द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीमधला फरक तुम्हाला सांगायचा, लक्षात ठेवा. तुम्ही शेवटी सांगणार आहे म्हणजे द्वितीय आणि चतुर्थीचा फरक तुम्हाला कळला की तुम्हाला विभक्ती आली म्हणायचं, लक्षात ठेवा. बरोबर. द्वितीय आणि चतुर्थीतला फरक तुम्हाला कळला पाहिजे आणि द्वितीय आणि चतुर्थीमधला तुम्हाला फरक कळला की विभक्ती तुम्हाला काय अडचण जात नाही. गौरी बघा, अजून एक वाक्य सांगतो शेवटचं. गौरी विमानाने सकाळी मुंबईहून पुण्यात आली. चला आता बघा किती मोठं वाक्य घेतलंय. असू द्या, तुमची प्रॅक्टिस होते, लक्षात ठेवा. ओके. चला बघा आता आपण यातल्या काही शब्दांची विभक्ती आणि कारक ओळखू आपण. आली क्रियापद आहे. येणारी कोण आहे? लक्षात ठेवा. गौरी आहे. गौरी हा वाक्याचा काय झाला? कर्ता. गौरीला कुठला प्रत्यय लागलाय का? नाही. तुम्ही म्हणसाल ई लागलाय, लक्षात ठेवा. ई नाही लागला. गौरी हा मूळ शब्द तसा आहे. म्हणजे गौरी या शब्दाला कुठलाच प्रत्यय नाही लागला. विभक्ती आहे प्रथमा. का? तर ज्या शब्दाला कोणताच प्रत्यय लागत नाही त्याची विभक्ती काय असते? प्रथमा असते, लक्षात ठेवा. ओके. पुढे बघा, विमानाने कुठला प्रत्यय लागला? ने लागला. म्हणजे तृतीय, लक्षात ठेवा. कारण का? तृतीयेमध्ये ने प्रत्यय असतो. जास्तीत जास्त नेच आहे. तुम्ही म्हणसाल सर तुम्ही तृतीयेमध्ये प्रत्येक ठिकाणी नेच का घेतलाय? तर 99% ठिकाणी तृतीय म्हणलं की ने किंवा नी अनेक वचन असेल तर नी येतं, लक्षात ठेवा. ओके. चला, विमानाने साधन आहे म्हणजेच कोण आहे? करण आहे, लक्षात ठेवा. सकाळी ई लागले, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता ई कसं काय लागले? इथलं जर ई काढलं तर खाली सकाळ लागतं, लक्षात ठेवा. त्या सकाळला अर्थ आहे. म्हणजे सकाळी ई प्रत्यय 100% लागलाय. याची विभक्ती प्रथम आहे, लक्षात. सप्तमी आहे, लक्षात ठेवा. आणि सकाळी ही क्रियेची वेळ आहे म्हणजेच कारकार्थ काय? लक्षात ठेवा. अधिकरण आहे. अधिकरण. ओके. मुंबईहून, कुठून? मुंबईहून, लक्षात ठेवा. हून आहे आणि हून प्रत्यय हा पंचमीचा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे विभक्ती पंचमी आहे
आणि मुंबईहून याचं काय झालंय, स्थलांतर झाले, लक्षात ठेवा, म्हणजे ते अपादान आहे. पुण्यात त प्रत्यय लागलाय म्हणजे सप्तमी आहे, लक्षात ठेवा. आणि कुठे आली, पुण्यात आली, स्थळ आहे, हे सुद्धा अधिकरण आहे, हे सुद्धा अधिकरण आहे, लक्षात ठेवा. बघा 1 2 3 4 5 विभक्ती घेतली एखाद्या वाक्यात आपण. आता मला सांगा की बऱ्यापैकी तुमच्या आता लक्षात विभक्तीची संकल्पना तुमच्या लक्षात आली पाहिजे. मी पुन्हा सांगतोय तुम्हाला, विभक्ती आहे ना, बघा मी वर विभक्ती लिहिली आहेत, हीच विभक्ती का, कारण विभक्ती प्रत्याहून लगेच ओळखता येते. फक्त द्वितीय आणि चतुर्थी सोडली तर ते पण शिकायचं आपल्या आता लगेच. 5च मिनिटामध्ये तुम्हाला द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक सांगतो, लक्षात ठेवा. पण द्वितीय आणि चतुर्थीतला फरक कळण्यासाठी तुम्हाला कर्म कळलं पाहिजे ना. काय म्हणतो कळलं मी, द्वितीय आणि चतुर्थीतला फरक कळण्यासाठी तुम्हाला काय कळलं पाहिजे, कर्म कळलं पाहिजे. कर्म कळल्याशिवाय तुम्हाला द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक कळत नाही, लक्षात ठेवा. ओके, चला मी पुन्हा सांगतोय, तुम्हाला विभक्ती यायची असेल मित्रांनो, हे सगळं लक्षात ठेवा. किती उदाहरण पाहिले आपण, 3-4 उदाहरण पाहिले, लक्षात ठेवा. आणि 3-4 मध्ये सगळ्या गोष्टींची पाहिली, लक्षात ठेवा. हा तक्ता मात्र तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. हा तक्ता आल्याशिवाय तुम्हाला विभक्ती येऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुमचं पहिलं आद्य कर्तव्य काय आहे विभक्तीमध्ये, तर हा तक्ता तुम्ही तोंडपाठ केला पाहिजे. तक्ता तोंडपाठ करायचं म्हणजे काय करायचं, तर कोणत्या विभक्तीमध्ये कोणते प्रत्यय असतात आणि कोणत्या विभक्तीचा कोणता प्रमुख कारक आहे, लक्षात ठेवा. हे तुम्ही सांगितलं ना, म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं का, तुम्हाला विभक्ती ओळखता येते. तुम्हाला फार अवघड, फार खोलातला जाऊन सरळ सेवेला विभक्तीवरचा, विभक्तीच नाही मित्रांनो, कोणत्या चॅप्टरवरचा तुम्हाला मराठीच्या फार अवघड प्रश्न विचारला नाही, लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगतोय, मग ती तलाठी असू द्या, आरोग्यसेवक असू द्या, वनसेवक, वनरक्षक असू द्या, कुठलीही परीक्षा असू द्या, लक्षात ठेवा, सरळ सेवेची तुम्हाला 25 पैकी 25 मार्क घ्यावेच लागतील, लक्षात ठेवा. फार फार तर एखादा मार्क गेला म्हणजे 25 प्रश्न 50 मार्क असतील किंवा 25 मार्क असतील, किंवा काय काय परीक्षेला 50 प्रश्न सुद्धा असतात, लक्षात ठेवा. तुम्हाला आउट ऑफच मार्क घ्यावे लागते मराठी, आणि आउट ऑफ मार्क पडणारे भरपूर विद्यार्थी तुम्हाला सापडतील. मग ह्या अशा गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, तेव्हा तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. आणि ह्या कुठं काय करायचंय हे सांगण्यासाठी आम्ही, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला या बॅचचा 100% फायदा होईल, लक्षात ठेवा. 100% तुमचा अभ्यासाला लागणारा वेळ कमी होईल, बरोबर. तुम्हाला काय वाचायचंय, कुठलं काय करायचं हे तुम्हाला खूप लवकर समजेल, लक्षात ठेवा. ओके, चला, तर हा तक्ता मात्र तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. हा तक्ता पाठ करा, विभक्ती येईल, बरोबर. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी विभक्तीमधला सांगतो, तो म्हणजे द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक कसा ओळखायचा, बरोबर. तो मुद्दा राहिलाय सांगायचा. मग आपण आतापर्यंत सगळ्या विभक्त्या बघितल्या, पण द्वितीय आणि चतुर्थी कुठं आली का उदाहरणामध्ये, बघा या उदाहरणामध्ये द्वितीय कुठं, चतुर्थी आली का, नाही. इथं कुठं आली का, नाही. या उदाहरणामध्ये कुठं आली का, नाही. मी जाणून बुजून घेतलं, लक्षात ठेवा, तुमचं कन्फ्युजन होईल म्हणून घेतली नाही. तर आता मला सेपरेट तो मुद्दा क्लिअर करायचा की द्वितीय कधी आणि चतुर्थी कधी, लक्षात ठेवा. ओके, चला बघा, आता मी तुम्हाला तो फरक सांगतोय. राम कुत्र्यास मारतो. नीट लक्ष द्या इकडं, तुम्हाला द्वितीय शिकवतो, द्वितीय, आणि द्वितीय ओळखता आली की चतुर्थी आपोआप ओळखता येते, लक्षात ठेवा. काय म्हटलं मी, द्वितीय ओळखता आली की चतुर्थी ओळखता येते का, कारण जिथं द्वितीय नाही, बघा जिथं द्वितीय नाही आणि जिथं सलाते सलानाते प्रत्यय तिथं कुठली विभक्ती असणार आहे, चतुर्थीच. मग द्वितीय ओळखता येऊ द्या, चतुर्थी आपोआप येईल, लक्षात ठेवा. मी तुम्हाला दोन्ही शिकवणार आहे, द्वितीय तर शिकवणार, पण चतुर्थी सुद्धा कशी ओळखायची ते शिकवणार, लक्षात ठेवा. बघा आता हे वाक्य आपण पाहूया. क्रियापद कोणता आहे, मारतो. मारणारा कोण आहे, राम. राम हा वाक्याचा काय कर्ता, लक्षात ठेवा. रामाला कुठला प्रत्यय लागला का, नाही. म्हणजेच रामची विभक्ती काय आहे मित्रांनो, प्रथम आहे. मारण्याची क्रिया कोणावर होते, लक्षात ठेवा. मारण्याची क्रिया कोणावर होते, कुत्र्यावर होते. कोणाला मारतो, कुत्र्याला मारतो, लक्षात ठेवा. म्हणजे हे काय वाक्यातील कर्म आहे मित्रांनो, हे काय वाक्यातील कर्म आहे. आता कुत्र्यास या शब्दाला कुठला प्रत्यय लागला, बघा स प्रत्यय लागला, स. मग प्रश्न असा आहे की स जर प्रत्यय असेल तर त्याची विभक्ती द्वितीय म्हणायचं का चतुर्थी म्हणायचं, या ठिकाणी हा लक्षात ठेवा, बरोबर. हा प्रश्न आहे. भल्या भल्यांना लक्षात ठेवा, चांगल्या चांगल्यांना द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक कळत, लक्षात ठेवा. आणि परीक्षेत असे प्रश्न असतात, सरळ सेवेला सुद्धा असतात, लक्षात ठेवा. ओके, तर लक्षात ठेवा इथं स प्रत्यय लागलाय, याची विभक्ती द्वितीय घ्यायचा. आता द्वितीयच का घ्यायचं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे, बरोबर. तुम्ही म्हणताल सर स आहे मग चतुर्थी का नाही घ्यायची, द्वितीयच का घ्यायची, तर द्वितीयच का घ्यायची, आता सगळ्यात महत्वाचं कारण लक्षात ठेवा. ऐका आता, कुत्र्यास हा शब्द वाक्यात काय म्हणून आलाय, कर्म म्हणून आलाय. या वाक्यात किती कर्म दिलेत, एकच कर्म आहे, बरोबर. या वाक्यात किती कर्म आहे, एकच कर्म आहे.
आणि लक्षात ठेवायचं, जर वाक्यात एकच कर्म असेल, वाक्य लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं वाक्य सांगतोय, हे कुठल्या पुस्तकात दिलेलं नसतं. जर वाक्यात एकच कर्म असेल आणि त्या कर्माला, बघा, वाक्यात जर एकच कर्म असेल आणि त्या कर्माला जर सलाते सलाते प्रत्यय लागला असेल तर त्याची विभक्ती द्वितीय असते. बघा, म्हणजे दोन अटी पाहिजे. एक तर वाक्यात काय पाहिजे, तो शब्द कर्म पाहिजे. किती कर्म पाहिजे, एकच. आणि नुसतंच कर्म असून चालत नाही, त्याला प्रत्यय लागला पाहिजे. कुठला, सलाते किंवा सलाते. संपलं. जर वाक्यात जर एकच कर्म असेल आणि त्या कर्माला जर सलाते सलाते प्रत्यय लागला असेल तरच त्याची विभक्ती द्वितीय असते. ही अट सोडून जगात कुठेही सलाते सलाते लागू द्या, त्याची विभक्ती द्वितीय नसते, त्याची विभक्ती चतुर्थी असते. मग द्वितीय कधी, वाक्यात एकच कर्म असेल. त्यासाठी तुम्हाला कर्म कळलं पाहिजे. मी मग सांगितलं, त्यासाठी तुम्हाला ते वाक्यातला तो शब्द कर्म आहे का नाही हे कळलं पाहिजे. तुम्ही जर कर्म नसताना, बघा, एखाद्या शब्दाला सलाते सलाते प्रत्यय लागला आणि तो कर्म नसताना तुम्ही कर्म आहे म्हणला तर तुमचं उत्तर चुकणार आहे. कारण का, सरांनी सांगितले वाक्यात एकच कर्म असेल आणि त्याला जर प्रत्यय लागला असेल सलाते सलाते तर त्याची विभक्ती द्वितीय असते. मग ते बी पुढे सांगणार आहे मी, तशी उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. कर्म नसताना तुम्ही जर त्याला कर्म मांडला तर त्याला मी काय करू शकत नाही. ओके, मी पुन्हा एकदा सांगतोय, द्वितीय कधी असते, वाक्यात जर एकच कर्म असेल, वाक्यात जर एकच कर्म असेल आणि त्या कर्माला जर सलाते सलाते प्रत्यय लागला असेल तर त्याची विभक्ती असते, लक्षात ठेवा, द्वितीय. काय असते, द्वितीय. आणि ही अट सोडून दुसरीकडे कुठेही सलाते सलाते प्रत्यय लागू द्या मित्रांनो, त्याची विभक्ती ही चतुर्थी असते, लक्षात ठेवा. संपला. एवढं साधं सोपं सरळ आहे, लक्षात ठेवा. ओके, अजून उदाहरण सांगतो बघा. आता सदू बैलाला बांधतो. आपण सोपी उदाहरण घेऊया, लक्षात ठेवा. सदू बैलाला बांधतो. चला, क्रियापद कोणतं आहे मला सांगा या वाक्यातलं. बघा, बांधतो हे क्रियापद आहे. बांधणारा कोण आहे, सदू आहे, लक्षात ठेवा. सदू हा वाक्याचा काय आहे, कर्ता आहे, लक्षात ठेवा. सदूला कुठला प्रत्यय लागला का, नाही, म्हणजे सदूची विभक्ती काय मित्रांनो, प्रथम आहे. बांधण्याची क्रिया कोणावर होते, लक्षात ठेवा. बघा, कर्तन कर्म शिकले आपण, एक लेक्चर घालले आपण त्याला. बांधण्याची क्रिया कोणावर होते, लक्षात ठेवा, बैलावर होते. बैलावर. बैल हे वाक्यातील काय, कर्म आहे, लक्षात ठेवा. बघा, आता बैल हे वाक्यातली कर्म आले. वाक्यात किती कर्म आहे, एकच कर्म आहे, कोणतं, बैल. आणि त्या कर्माला प्रत्यय लागलाय का, लागलाय ना. कुठला प्रत्यय लागलाय, ला लागला. मग जर एकच कर्म असेल आणि त्याला सलाते सलाते प्रत्यय असेल तर त्याची विभक्ती काय असते, लक्षात ठेवा, द्वितीय असते. संपला. मुलांना अवघड जाणारी द्वितीय इथं संपली, लक्षात ठेवा. आणि द्वितीय सोडून, बघा, द्वितीय कळली मग चतुर्थी कळायचा प्रश्नच नाही आहेत का. काय करतात द्वितीय चतुर्थी कळायची का, जिथं द्वितीय नाही, बघा, जिथं द्वितीय नाही आणि जिथं सलाते सलाते प्रत्यय तिथं विभक्ती कोण असणार आहे, चतुर्थीच असणार आहे, लक्षात ठेवा. काय म्हटलं मी, जिथं द्वितीय नाही आणि जिथं सलाते सलाते प्रत्यय तिथं विभक्ती काय असणार आहे, चतुर्थीच असणार, लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतोय, वाक्यात जर एकच कर्म असेल, बघा, वाक्यात जर एकच कर्म असेल आणि त्या कर्माला जर सलाते सलाते प्रत्यय लागला असेल तर त्याची विभक्ती द्वितीय असते. ही अट सोडून दुसरीकडे कुठेही सलाते सलाते लागू द्या, त्याची विभक्ती चतुर्थी असते. मग आता चतुर्थी कशी असते ते शिकू आपण, लक्षात ठेवा. द्वितीय कळले असेल तुम्हाला, लक्षात घ्या. चला, ओके. ऐश्वर्याने सलमानला, बघा उदाहरण, ऐश्वर्याने सलमानला सदरा दिला, देऊ द्या. ऐश्वर्याने सलमानला सदरा दिला. आता बघा, या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे, दिला. देणारी कोण आहे, ऐश्वर्या. ऐश्वर्या देणारी, ऐश्वर्या करता आहे, लक्षात ठेवा. ऐश्वर्या करता आहे, बरोबर. आता एक लक्ष द्या, काय दिला, सदरा दिला, लक्षात ठेवा. काय दिला, देण्याची क्रिया कोणावर झाली, लक्षात ठेवा. इथं देण्याची क्रिया दोघांवर होती आहे मित्रांनो, एकतर सलमानवर होते आहे आणि सदऱ्यावर होते आहे. या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत, लक्षात ठेवा. आपण क्रियापदामध्ये शिकणार आहोत द्विकर्म क्रियापद. दोन कर्म आहेत, लक्षात ठेवा. सदरा हे सुद्धा कर्म आहे आणि सलमानला हे सुद्धा कर्म आहे, लक्षात ठेवा. हे सुद्धा कर्म आहे. बघा, सदरा सुद्धा कर्म, याला प्रत्यक्ष कर्म म्हणायचं. वस्तू आहे ना, आणि जे वस्तू असते का त्याला प्रत्यक्ष कर्म म्हणायचं. आणि ही व्यक्ती आहे
त्याला अप्रत्यक्ष कर्म म्हणायचं, लक्षात ठेवा. काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर्म. 2 कर्म आहेत लक्षात वाक्य. बघा इथं काय प्रत्यय लागलाय? ला लागलाय, ला, सलमान ला. आता मात्र इथं द्वितीय येणार नाही, जरी कर्म असलं तरी. का? वाक्यात 2 कर्म आहेत. द्वितीय कधी? एकच कर्म असेल तर. आणि जर वाक्यात 2 कर्म असतील तर त्या अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती लक्षात ठेवा. वाक्यात जर 2 कर्म असतील तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय असते? चतुर्थी. म्हणजे कर्माची सुद्धा चतुर्थी विभक्ती असू शकते, पण त्यासाठी अट आहे वाक्यात 2 कर्म असायला पाहिजे. बरोबर? जर वाक्यात 2 कर्म असतील तर त्यातल्या अप्रत्यक्ष कर्माचे, त्याला व्यक्तिवाचक कर्म सुद्धा म्हणतात त्याला, तर त्या अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती ही काय असते लक्षात ठेवा? चतुर्थी असते. बघा, हा जर वाक्यात एकच कर्म असेल आणि त्याला सलाते सलाते लागले असेल तर त्याची विभक्ती द्वितीयाच, चतुर्थी नाही. चतुर्थी कधी कर्माची? वाक्यात 2 कर्मे असतील आणि त्याला जर सलाते सलाते लागला असेल तर त्याची विभक्ती चतुर्थी. ओके, पहिली गोष्ट चतुर्थीची लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट चतुर्थी कधी असते बघा. गंगो पाण्याला गेले. गंगो पाण्याला गेली. जाऊ द्या. क्रियापद कोणता आहे? गेली. जाणारी कोण आहे मित्रांनो? गंगू आहे. वाक्याचा कर्ता लक्षात ठेवा. गंगूला कुठला प्रत्यय लागला का? नाही. म्हणजे गंगूची विभक्ती काय आहे? प्रथमा. बरोबर. आता पाण्याला या शब्दाला ला हा प्रत्यय लागला, लक्षात ठेवा. ला, पाण्याला. मग तुम्ही म्हणसाल जाण्याची क्रिया कोणावर झाली? पाण्यावर झाली. पाण्याच्यावर काय पवायला गेली का गंगू? नाही. या वाक्यात कर्मच नाही, लक्षात ठेवा. ते तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. जाण्याची, बसण्याची, उठण्याची, पळण्याची, लक्षात ठेवा. ह्या क्रिया दुसऱ्यावर होत नसतात, त्या क्रिया स्वतःवर होत असतात, लक्षात ठेवा. मग जर या वाक्यात कर्मच नसेल तर द्वितीय असायचा प्रश्नच येत नाही. का? कारण द्वितीय फक्त कर्माची असते, एकच कर्म असेल तर. म्हणजेच हिथं लागलेला ला हा प्रत्यय लक्षात ठेवा कर्माला सोडून लागलाय. काय म्हणतो मी? इथं लागलेला ला हा प्रत्यय कर्माला सोडून लागलाय. मग जर वाक्यात कर्माला सोडून इतर शब्दाला जर सलाते सलाते प्रत्यय लागला असेल तर त्याची सुद्धा विभक्ती काय असते? चतुर्थीच असते, लक्षात ठेवा. म्हणजे या वाक्यात पाण्याला या शब्दाची विभक्ती काय असणार आहे? चतुर्थी असणार आहे. संपलं ना? आता पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा. द्वितीय कधी आणि चतुर्थी कधी. शेवट एकदा सांगतो. द्वितीय कधी लक्षात ठेवा? वाक्यात जर एकच कर्म असेल आणि त्या कर्माला जर सलाते सलाते प्रत्यय लागला असेल तर त्याची विभक्ती असते द्वितीय. आणि चतुर्थी कधी? वाक्यात 2 कर्म असतील, 2 कर्म, तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी असते, त्याला प्रत्यय लागलेला असतो. आणि वाक्यात कर्म सोडून कोणत्याही शब्दाला सलाते सलाते जर प्रत्यय लागला असेल तर त्याची सुद्धा विभक्ती चतुर्थीच असते, लक्षात ठेवा. आता मात्र तुम्हाला कुठलंही द्वितीय आणि चतुर्थीला फरक कळला पाहिजे. पण मी पुन्हा एकदा सांगतो, द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक कळायचा असेल तर तुम्हाला कर्म कळलंच पाहिजे. का? तुम्ही जर म्हणला असता जाणारी गंगू आहे, जाण्याची क्रिया पाण्यावर झाली, पाण्याला कर्म म्हटला असता, तुम्ही म्हटला असता, तर मग सरांनी शिकवलंय एकच कर्म असेल तर आणि त्याला जर सलाते सलाते प्रत्यय लागला असेल तर त्याची विभक्ती द्वितीय असते. मग तुम्ही पाण्यालाची विभक्ती चतुर्थी न सांगता द्वितीय सांगितली असती आणि उत्तर चुकलं असतं. पुन्हा सराच्या नावानं तुम्ही खडं फोडलं असतं. पण राजा, तुझं वाक्यातलं कर्म शोधायचं चुकलं, त्यामुळे तुझं उत्तर चुकलं. म्हणून मी तुम्हाला आठवत असं मी मगा सांगितलं होतं की द्वितीय आणि चतुर्थी यायची असेल तर कर्म आल्याशिवाय पर्यायच नाही, त्याशिवाय येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला कळलं असलं आता. चला, तर अशा प्रकारे आपली महत्वाची असणारी परीक्षा दृष्टिकोनातून विभक्ती हा घटक आपला संपला, लक्षात ठेवा. ओके, मी पुन्हा सांगतो, मी सगळं सांगितलं, काय ठेवलं नाही. आणि याच्या बाहेरचा जर तुम्हाला प्रश्न आला तर मला कधी सांगा विभक्तीवरचा. नाही ना, एवढंच. द्वितीय बघा, मी तुम्हाला सगळे विभक्तीचे प्रत्यय सांगितले, प्रमुख कारकार्थ सांगितले, त्या कारकार्थाचे अर्थ सांगितले. त्याचबरोबर तुम्हाला मी 4-5 उदाहरणं सगळ्या विभक्ती सोडून घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी गेली 10-15 मिनिटं झाले फक्त द्वितीय आणि चतुर्थीतला फरकावर बोलतोय, लक्षात ठेवा. काय सांगतोय? द्वितीय आणि चतुर्थीतला फरक सांगतो, लक्षात ठेवा. ओके, तर अशा प्रकारे आपला विभक्ती हा टॉपिक या ठिकाणी आपण थांबूया. याच्यावरचे प्रश्न तुम्ही घरी सोडवा. चला, पुढचा नामानंतर बघा. नामानंतर नामाचं लिंग शिकलो, नामाचं वचन पाहिलं, सामान्य रूप पाहिलं, विभक्ती पाहिली. आता मात्र आपल्याला शब्दाची दुसरी जात जी आहे ती म्हणजे सर्वनाम पाहायचं, लक्षात ठेवा. काय पाहायचंय? सर्वनाम पाहायचंय. सोपं आहे सर्वनाम, पण
सोपा आहे. सर्वनाम म्हणजे काय, याच्यामध्ये काय काय शिकायचं बघा. सर्वनाम म्हणजे काय असतं, सर्वनामाचे काही वैशिष्ट्यपूर्ण वाक्य आपल्याला पाहिजेत. त्याचबरोबर लिंगानुसार बदलणारी सर्वनामं कोणती आहेत, वचनानुसार बदलणारी सर्वनामं कोणती आहेत, न बदलणारी सर्वनामं कोणती आहेत, मराठीत मूळ सर्वनामं किती आहेत आणि सर्वनामाचे प्रकार किती आहेत, एवढंच आपल्यासाठी महत्वाचं आहे. ओके, चला मग सर्वनाम म्हणजे काय बघा. वाक्यात नामाच्या ऐवजी वापरला जाणारा, बघा नामाचा होणारा वारंवार वापर टाळण्यासाठी, नामाचा वाक्यात वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम आहे. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, सर्वनाम हे नामाच्या ऐवजी येतं. बघा नामासाठी येत नाही, नामासाठी येणारा शब्द विशेषण असतं, शिकायचं आपल्या पुढं तेच. सर्वनाम हे नामाच्या ऐवजी येतं. फरक काय, सर्वनाम हे नामाच्या जागी येतं. काय येतं तर नामाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी काय येतं, सर्वनाम येतं. सर्वनामामध्ये लक्षात ठेवायचं, सर्वनाम हा विकारी शब्द आहे. का तर सर्वनामामध्ये लिंग वचनानुसार बदल होतो, तो ती होतं, लक्षात ठेवा. बरोबर, सर्वनाम हा लिंग वचनानुसार बदलणारा शब्द लक्षात ठेवा. नामाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम. वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे कोण, सर्वनाम. सर्वनाम हे नामाच्या जागी येतं. सर्वनाम हे नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी येतं. सर्वनाम हे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी येतं. लक्षात ठेवा, किती सांगता येते. ओके, दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, मूळ मराठीमध्ये किती सर्वनाम आहेत तर लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो, मुलाचं कन्फ्युजन होतं. सरळ सेवेला हमखास प्रश्न असतो, सर्वनामाचे प्रकार किती आणि मूळ मराठीत सर्वनाम किती. लक्षात ठेवा, दोन गोष्टी भिन्न आहेत. मी 2-2, 3-3 वेळा सांगणार आहे हा मुद्दा. मुलं चुकतात तर लक्षात ठेवा, मूळ मराठीत एकूण 9 सर्वनाम आहेत. काय म्हटलं मी, मूळ मराठीत एकूण 9 सर्वनाम आहेत आणि सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. लक्षात ठेवा, काय म्हणतोय मी, मराठीत एकूण मूळ 9 सर्वनामे आहेत तर सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. लक्षात ठेवा. बघूया अगोदर आपण मराठीत एकूण मूळ 9 सर्वनामे कोणती आहेत. लक्षात ठेवा, विसरायचं नाही. बघा, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. विसरायचंच नाही. लक्षात ठेवा, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. ही मराठीतील मूळ 9 सर्वनाम आहे. तुम्हाला जी काही सर्वनामं दिसतील ती या 9 पासून तयार झालीत. लक्षात ठेवा, म्हणजे मूळ मराठीत एकूण 9 सर्वनाम आहेत. कोणते आहेत, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. कळला मुद्दा पहिला. आता हे विसरायचं नाही. मग तुम्हाला उद्या परीक्षेला प्रश्न विचारला, मूळ मराठीत एकूण किती सर्वनाम आहे, 6 म्हणायचं नाही, 9. आणि सर्वनामाचे प्रकार जर विचारले तर 9 म्हणायचं नाही, 6. लक्षात ठेवा, ते वेगळं आहे. मग 9 मूळ सर्वनामं कळली कोणकोणती, पुन्हा सांगतोय, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न असतो आणि येतो म्हणजे येतोच. पुढचे 2 महत्त्वाचे मुद्दे आपल्या याच्यामध्ये शिकायचे. लक्षात ठेवा, एक म्हणजे वचनानुसार बदलणारी सर्वनामं किती आहेत. लक्षात ठेवा, काय बघायचं आपल्याला, वचनानुसार बदलणारी सर्वनामं आणि लिंगानुसार बदलणारी सर्वनामं. असा बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न येतो. लक्षात ठेवा. ओके, चला पहिलं बघूया आपण लिंगानुसार बदलणारी सर्वनामं. लिंगानुसार बदलणारी सर्वनामं तर लक्षात ठेवा, या एकूण 9 सर्वनामापैकी 3 सर्वनामं अशी आहेत जी लिंगानुसार बदलतात. कोणती, तो, कोणती बदलतात. लक्षात ठेवा, तो, हा आणि जो. बघा, ही 3 सर्वनामं अशी आहेत मित्रांनो, ही लिंगानुसार बदलतात. कसं काय बदलतात, तोच काय होतं, ती होतं ना, बरोबर. मग कशी बदलतात बघा, तोच तो, ती आणि ते. तो हा पुल्लिंगी शब्द आहे, ती हा स्त्रीलिंग आहे आणि ते हा नपुंसकलिंग आहे. तसंच हाच काय होईल, लक्षात ठेवा, हा, ही आणि हे. तसंच जोच काय होईल, लक्षात ठेवा, जो, जी आणि जे. संपला विषय. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, लिंगानुसार बदलणारी सर्वनामं किती आहेत. लक्षात ठेवा, 3 आहेत. 3 किती आहेत, 3. कोणकोणती, तो, हा, जो, ही लिंगानुसार बदलणारी सर्वनामं आहे. तर
वचनानुसार बदलणारी सर्वनामं किती असा प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. वचनानुसार बदलणारी सर्वनामं, लक्षात ठेवा, वचनानुसार बदलणारी सर्वनामं 5 आहेत, लक्षात ठेवा 5. आता कोणती 5 आहेत बघा, मी आहे, तू आहे, तो आहे, हा आहे आणि जो आहे. म्हणजे तो हा जो, काय म्हटलं मी, तो हा जो, ही सर्वनामं लिंगानुसारही बदलतात आणि वचनानुसारही बदलतात, लक्षात ठेवा. बरोबर. कसे लिंग वचन तर कळतं तुम्हाला, लक्षात ठेवा. हा पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंग शब्द आहे, तसं वचन एक वचन आणि अनेक वचन कसं होतं बघा. मी घ्या, मीचं काय होईल रे, मी एक वचन आहे तर अनेक वचन काय होईल, आम्ही. बदललं की आहे, म्हणजे मी हे सर्वनाम वचनानुसार बदललं. तूचं काय होईल रे, तूचं तुम्ही होईल, लक्षात ठेवा. तोचं काय होईल, लक्षात ठेवा, तो, ती, ते. तो, ती, ते हे लिंगानुसार बदललं. तोचं अनेक वचन काय होईल, ते होईल. तीचं अनेक वचन काय होईल, त्या. आणि तेचं अनेक वचन काय होईल, ती होईल, लक्षात ठेवा. तो, ती, ते, त्या, ती हे लिंगानुसार बदललेत, लक्षात ठेवा. आणि हे त्यांचं वचन आहे. म्हणजे तोचं अनेक वचन काय आहे, ते आहे. तीचं अनेक वचन त्या आणि तेचं अनेक वचन काय, ती आहे. सेम तसं काय होईल, लक्षात ठेवा. सेम हा, ही, हे. बरोबर. हा, ही, हे काय होईल, हे, ह्या आणि ही होईल, लक्षात ठेवा. सेम जोचं काय होईल, जो, जी, जे, ज्या, जी. मी पुन्हा सांगतोय, काही मुलांना हे कळायचं नाही आहे. तो, ती, ते हे लिंगानुसार आहे, तर तोचं अनेक वचन काय असतं, ते असतं, लक्षात ठेवा. तीचं अनेक वचन त्या, ती मुलगी म्हणलं आपण आणि त्या मुली होईल. ते वासरू आणि ती वासरे होईल, लक्षात ठेवा. तो माणूस, बरोबर. किंवा तो वाघ आणि अनेक असतील तर ते वाघ. कळतं काय, हे लिंगानुसार बदललेत आणि हे त्यांचं अनेक वचन आहे. तोचं अनेक वचन ते होतं, तीचं अनेक वचन त्या आणि तेचं अनेक वचन ती होतं, लक्षात ठेवा. म्हणजे इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. लिंगानुसार बदलणारी सर्वनामं किती आहेत, तर 3 आहेत. कोणकोणती, तो, हा, जो, ही सर्वनामं लिंगानुसार बदलतात. तर वचनानुसार बदलणारी सर्वनामं किती आहेत, 5. कोणकोणते आहेत, मी, तू, तो, हा, जो. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, हा प्रश्न असतो. आणि शेवटचा एक मुद्दा लक्षात ठेवा, तर राहिलेली 4 सर्वनामं अशी आहेत पोरांनो. काय, कोण, काय, आपण, स्वतः. ही सर्वनामं दोन्ही वचनात एकसारखीच राहतात. म्हणजे एक वचनात हेच असतात आणि अनेक वचनात हेच असतात, बरोबर. तू कोण आहेस, कोण आलं. आणि तुम्ही कोण आहात, कोणच येतं. म्हणजे एक वचन असतं काय, अनेक वचन. म्हणून लक्षात ठेवायचं, कोण, काय, आपण, स्वतः या सर्वनामाची दोन्ही वचनातील रूपे एकसारखीच असतात. म्हणजे हे वचनानुसार बदलत नाहीत, लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचे 3 मुद्दे पाहिले, मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. पहिला महत्वाचा मुद्दा पाहिला आपण, सर्वनाम म्हणजे काय पाहिलं. मूळ मराठीतली 9 सर्वनामं आहेत, लक्षात ठेवा. कोणकोणती, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. तिसरा मुद्दा पाहिला, लिंगानुसार बदलणारी सर्वनामं किती आहेत, 3 आहेत. कोणकोणती, तो, हा, जो. पुढचा मुद्दा पाहिला, वचनानुसार बदलणारी सर्वनामं किती आहेत, 5 आहेत. मी, तू, तो, हा, जो. आणि शेवटचा मुद्दा पाहिला आपण, 4 सर्वनामं अशी आहेत, कोण, काय, आपण, स्वतः. ही दोन्ही वचनात एकसारखीच राहतात, ती बदलत नाहीत, लक्षात ठेवा. ओके, ही झाली पहिला मुद्दा, लक्षात ठेवा, वचन लिंग सर्वनामाविषयी. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वनामामध्ये पाहायचा, तो म्हणजे सर्वनामाचे प्रकार. ओके, तो एक मुद्दा आपण पाहूया. चला, सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत, लक्षात ठेवा. बघा 6 प्रकार कोणकोणते आहेत, मी तुम्हाला एकदम आपण त्या 6 प्रकाराची माहिती आपण पाहूया, लक्षात ठेवा. सर्वनामाचे प्रकार. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. बघा, पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा आहे दर्शक सर्वनाम. कसलं सर्वनाम, दर्शक. तिसरा आहे संबंधी सर्वनाम, लक्षात ठेवा, संबंधी सर्वनाम. चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम. पाचवा आहे अनिश्चित किंवा त्याला सामान्य सुद्धा म्हणतात, अनिश्चित सर्वनाम, त्याला सामान्य सुद्धा म्हणतात. आणि 6वा आहे, लक्षात ठेवा, आत्मवाचक सर्वनाम. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा. सर्वनामाचे प्रकार किती आहेत, सर्वनामाचे प्रकार 6 आहेत. कोणकोणते,
पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित, आत्मवाचक। एकूण मूळ सर्वनाम किती आहेत मराठीत? 9 आहेत, लक्षात ठेवा। सर्वनाम किती म्हटलं तर 9 आणि सर्वनामाचे प्रकार किती म्हटलं? 6। संपला विषय। आता हे प्रत्येकाची मी तुम्हाला व्याख्या सांगणार आहे, प्रत्येकाचा अर्थ कोण कोण, मग नेमकं पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहेत, दर्शक कोणते आहेत, ते सगळं मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे। याच्यावरची काही उदाहरणे मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात ठेवा। संपला, याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येत नाही। ओके, चला मग आता पुरुषवाचक सर्वनामामध्ये लक्षात ठेवा 3 प्रकार असतात पुरुषवाचकचे। एक असतो प्रथम पुरुष, तुम्ही ऐकलं असं, लक्षात ठेवा, प्रथम पुरुष। दुसरा असतो द्वितीय पुरुष आणि तिसरा असतो, लक्षात ठेवा, तृतीय पुरुष। असतो का नाही? प्रथम पुरुषवाचक एकवचनी असतं, प्रथम पुरुषवाचक अनेकवचनी असतं। मग आता बघा कोणकोणते आहे सर्वनाम, तर मी हे सर्वनाम आहे, प्रथम पुरुष आहे, मी स्वतः। एकवचनी का अनेकवचनी? एकवचनी आहे, तर आम्ही हे काय झालं, लक्षात ठेवा, आम्ही हे प्रथम पुरुषी आहे आणि अनेकवचनी आहे। म्हणजे मी हे प्रथम पुरुषी एकवचनी आणि आम्ही हे प्रथम पुरुषी अनेकवचनी। तू द्वितीय पुरुषी एकवचनी आहे, तर तुम्ही हे काय असणार आहे, द्वितीय पुरुषी अनेकवचनी असं लक्षात ठेवा। तो, ती आणि ते। तो हे तृतीय पुरुष आहे, तो मुलगा, तो, ती आणि ते। पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? बोलणाराच्या दृष्टीने, जो बोलणारा, ज्याच्याशी बोलायचे तो आणि ज्याच्याविषयी बोलायचे तो, असे 3 भाग असतात। बघा, बोलणारा स्वतः असेल तर प्रथम पुरुष आहे, ज्याच्याशी बोलायचंय तो द्वितीय पुरुष आणि ज्याच्याविषयी बोलायचंय तो तृतीय पुरुष असं लक्षात ठेवा। आणि त्यांच्यासाठी वापरली जाणारी सर्वनाम आहेत, त्याला म्हणायचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। मी प्रथम पुरुषवाचक आहे, एकवचनी आहे। आम्ही प्रथम पुरुषवाचक अनेकवचनी आहे। तू द्वितीय पुरुषवाचक एकवचनी आहे। तुम्ही द्वितीय पुरुषवाचक अनेकवचनी आहे। तो, ती, ते तृतीय पुरुषवाचक आहे, लक्षात ठेवा। झालं, हा झाला पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम। दुसरा प्रकार आहे मित्रांनो दर्शक सर्वनाम। नीट लक्ष द्या इकडं। दर्शक, दर्शकचा अर्थच काय रे? दाखविणे। काय अर्थ आहे? दाखविणे। मग कशाला म्हणायचं दर्शक सर्वनाम? जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी, बघा, जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला म्हणायचं दर्शक सर्वनाम। मग लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही, जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणती सर्वनाम वापरायचं आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणती सर्वनाम वापरायचं, विसरायचं नाही, लक्षात ठेवा। तर जवळची वस्तू दाखवण्यासाठी लक्षात ठेवा, हा, ही आणि हे। बघा, हा पेन आहे, जवळचं दाखवलं मी। तो पर्वत आहे, दूरचा आहे। ते मंदिर आहे, दूरचं दाखवलं, लक्षात ठेवा। संपलं की। जवळ, दर्शक म्हणजे दाखवणे, एवढं तर लक्षात ठेवा। दर्शक म्हणजे काय? दाखवणे। मग जर जवळची वस्तू दाखवायची असेल तर हा, ही, हे आहे आणि दूरची असेल तर मग काय असं लक्षात ठेवा, तो, ती, ते। बरोबर? तो डोंगर आहे, दाखवले मी। ती नदी आहे, दाखवले मी। आपण असं कधी होतं का, जवळ गेलो, बघा, आपण एखाद्या नदीच्या जवळ गेलो, नदीच्या काठावर गेलो, असं म्हणतो आपण, ती नदी बघ म्हणतो आपण? नाही, ही नदी बघ म्हणतो आपण। का? जवळ आहे। आणि जवळ असताना म्हणतो का तो पेन आहे म्हणतो आपण? नाही म्हणत, हा पेन आहे म्हणतो आपण, लक्षात ठेवा। काहीतरी संकेत आहे। म्हणजे दर्शक म्हणजे दाखवणे। तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवायची असेल तर दर्शक सर्वनाम, जवळ असेल तर हा, ही, हे आणि दूरची असेल तर तो, ती, ते। संपला विषय, एवढं सोपं, लक्षात ठेवा। ओके, चला पुढचा आहे संबंधी सर्वनाम। लक्षात ठेवा, संबंधी सर्वनाम म्हणजे काय? तर वाक्यात 2 गोष्टीतील संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असं म्हणतात। बघा, वाक्यातील 2 गोष्टीतील संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात। मग कोणकोणते असं लक्षात ठेवा, जो, जी, जे, बघा, ज्याला, त्याला, ही सगळी काय आहेत माहिती आहे का? संबंधी सर्वनाम, लक्षात ठेवा। बरोबर? जो प्रेम करतो तो कवी होतो, जो, तो आला, लक्षात ठेवा। म्हणजे इथं प्रेम करण्याचा आणि कवी होण्याचा संबंध सांगितलं। बरोबर? जे चकाकते ते सोने नसते, जे आणि तेचा संबंध दाखवलाय। वाक्यात 2 गोष्टीतील संबंध दाखवला, लक्षात ठेवा। आणि वाक्यात 2 गोष्टीतील संबंध दाखवण्या सर्वनामाला काय म्हणायचं? संबंधी सर्वनाम असे म्हणतात। मग कोणकोणते असतात? जो, जी, जे, ज्याला, त्याला, ज्याने, असे खूप असतात। बरोबर? संबंधी सर्वनाम कळलं? जो चढतो तोच पडतो, जो, तो, चढण्याचा आणि पडण्याचा संबंध सांगितलं, लक्षात ठेवा। जो आणि तो न सांगितला, त्यातल्या जोला म्हणायचं संबंधी सर्वनाम आणि तो हे दर्शक असतात। तेवढं खोला शिरत नाही, फक्त लक्षात ठेवा संबंधी सर्वनाम म्हणलं की जो, जी, जे, ज्याला, ज्याने, अशी
संबंधी सर्वनाम असतात. चला पुढचं आहे प्रश्नार्थक सर्वनाम. आता नावच काय रे, प्रश्नार्थक आहे. प्रश्नार्थक म्हणजेच काय असेल, वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरलं जाणारं सर्वनाम म्हणजे काय असेल, प्रश्नार्थक सर्वनाम. आणि जगात ज्या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम वापरलंय त्या वाक्याच्या शेवटी काय पाहिजे, प्रश्नचिन्ह पाहिजे, लक्षात ठेवा. बरोबर, एखाद्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य किंवा ज्या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम वापरले त्या वाक्याच्या शेवटी काय असणार, प्रश्नचिन्ह असेल. मग प्रश्न विचारण्यासाठी कोणती सर्वनाम असतात लक्षात ठेवा, तर कोण आणि काय. कोण आणि काय या सर्वनामाचा वापर जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी केला जातो तेव्हा त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात. बघा सगळी सर्वनामं सांगतो मी. कोण आणि कायचा वापर जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी केला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं, प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात. ओके, उदाहरणार्थ तुझे नाव काय, प्रश्नचिन्ह आहे, काय विचारले. तिकडे कोण आहे, प्रश्न विचारलाय. आता प्रश्न जर तुम्हाला विचारता येत नसेल आणि प्रश्नाचं सर्वनाम कळत असेल तेव्हा काय अर्थ लक्षात ठेवा. आणि सोपं सांगितलं की ज्या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम वापरले त्या वाक्याच्या शेवटी काय असतं, प्रश्नचिन्ह असतं, लक्षात ठेवा. कारण का, जगात एखाद्या वाक्याला प्रश्नाचं वाक्य म्हणण्यासाठी त्या वाक्याच्या शेवटी मित्रांनो प्रश्नचिन्ह असणं आवश्यक असतं. पुढचं सर्वनाम आहे, लक्षात ठेवा, अनिश्चित. त्याला सामान्य सर्वनाम. अनिश्चित आहे, निश्चित नाही. वाक्यात येणारं सर्वनाम नेमकं कोणत्या नामासाठी आलं, बघा वाक्यात येणारं सर्वनाम नेमकं कोणत्या नामासाठी आलं हे सांगता येत नसेल तर त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात. आणि योगायोगानं लक्षात ठेवा, अनिश्चित सर्वनाम सुद्धा कोण आणि कायच आहे. बघा अनिश्चित सर्वनाम सुद्धा कोण आणि कायच आहे. मग तुम्ही म्हणसाल सर नेमकं आलेलं कोण हे प्रश्नार्थक समजायचं का अनिश्चित समजायचं, त्यासाठी तुम्हाला एक पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्नार्थक कधी असेल, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर. अनिश्चित कधी असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसेल तर. उदाहरणार्थ बघा, आता काय अनिश्चित सर्वनामाची मी वाक्य लिहितो, लक्षात ठेवा. बघा, कोणी कोणास हसू नये. बघा नक्की आहे का, इथं प्रश्न विचारलाय का, आणि त्या वाक्याचा रोख जर पाहिला तर तो प्रश्न विचारलेला आहे का नाही तुम्हाला कळलं पाहिजे, लक्षात ठेवा. बरोबर, कोणी कोणास हसू नये. कोण ही गर्दी, बघा कोण ही गर्दी, शेवटी उद्गार चिन्ह आहे, लक्षात ठेवा, प्रश्नचिन्ह नाही येणार. बरोबर, त्या दुकानात काय वाटेल ते मिळते. नक्की काय मिळतं माहित आहे का, नाही, काय वाटेल ते मिळते, लक्षात ठेवा. निश्चित आहे का, नाही ना. काय होई महागाई, बघा काय हो ही महागाई, प्रश्न आहे का ही, नाही, आश्चर्य व्यक्त केलंय, लक्षात ठेवा. काय हो ही महागाई. आता नीट लक्ष द्या. बघा या वाक्यामध्ये इथं कुठे गेलंय, कोणी आले, कोणास आले, कोण आले, काय आले, लक्षात ठेवा. इथं या चारी वाक्यात आलेलं कोण आणि काय या वाक्यात प्रश्न विचारला, लक्षात ठेवा. नेमकं बघा, त्या दुकानात काय वाटेल ते मिळते, काय मिळतं माहित आहे का, नाही. मी काय सांगतो आहे ते नीट आहे का, मी काय सांगतो माहित आहे का, नाही. काय अनिश्चित आहे. म्हणजे या कोणी कोणास हसू नये, नेमकं माहित आहे कोणी कोणाला हसायचं नाही. कोणी गर्दी, याचा अर्थ काय माहित आहे का, गर्दी खूप आहे, निश्चित आहे का, नाही. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते, नेमकं सांगता येतं काय मिळतं, नाही. आणि काय होई महागाई, याचा अर्थ महागाई खूप आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथं आलेले कोण आणि काय हे नेमकं कोणत्या नामासाठी आले सांगता येत नाही. आणि यांच्या कुठंच शेवटी वाक्य शेवटी प्रश्नचिन्ह आहे, लक्षात ठेवा. बघा तुझे नाव काय, लगेच लक्षात येतं प्रश्नचिन्ह आहे. बरोबर, आणि इथं मात्र प्रश्न विचारला नाही तरी नेमकं कोणत्या नामासाठी आलं हे सांगता आलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्याला म्हणायचं अनिश्चित सर्वनाम. जरी अनिश्चित सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम सारखीच असली कोण आणि काय, तरी सुद्धा वाक्यात वापरले कसं याच्यावरून तुम्हाला लगेच कळत, लक्षात ठेवा. जर कोण आणि काय प्रश्न विचारण्यासाठी वापरला असेल तर ते प्रश्नार्थक सर्वनाम, आणि कोण आणि काय नेमकं कोणत्या नामासाठी आलं हे सांगता येत नसेल तर ते काय असणार आहे, अनिश्चित सर्वनाम. आणि शेवटचा प्रकार आहे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम. तर आत्मवाचक सर्वनाम कोणकोणत्या लक्षात ठेवा, आपण आणि स्वतः ही दोन आत्मवाचक सर्वनाम आहेत, लक्षात ठेवा. आता आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय, स्वतःविषयी उल्लेख करताना वापरलं जाणाऱ्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. एकच महत्वाचं वैशिष्ट्य तुम्ही आत्मवाचक सर्वनामात लक्षात ठेवायचं, आत्मवाचक सर्वनाम ही शक्यतो कुठल्या तरी नाम किंवा सर्वनामासोबत येतात. मी स्वतः तिला पाहिले, बघा स्वतः आलं पण मी या सर्वनामासोबत आलं, स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम. तिने आपणहून मला फोन केला, तिने आपणहून आलं पण तिने सोबत आलं, लक्षात ठेवा. याला म्हणायचं आत्मवाचक सर्वनाम. म्हणजे आत्मवाचक सर्वनामाचं एक तशी वैशिष्ट्य खूप आहेत पण एक महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, शक्यतो आत्मवाचक सर्वनाम हे वाक्यात
नेहमी कोणत्या तरी नाम किंवा सर्वनामासोबत येतं, लक्षात ठेवा. आणि आत्मवाचक सर्वनाम कोणता आहे? आपण आणि स्वतः ही दोन आत्मवाचक सर्वनाम आहेत. आत्मवाचक म्हणजे स्वतःविषयी माहिती सांगायची असेल तर ते आत्मवाचक सर्वनाम असतं, लक्षात ठेवा. ओके, तर अशा प्रकारे आपले सगळे सर्वनामाचे प्रकार झाले. मी पुन्हा एकदा सांगतोय, आपण 6 सर्वनामाचे प्रकार शिकलो मित्रांनो. ते 6 प्रकार कोणते आहेत? पहिला शिकलो पुरुषवाचक, दुसरा दर्शक, तिसरा संबंधी, चौथा प्रश्नार्थक, पाचवा अनिश्चित त्याला सामान्य म्हणायचं आणि 6वा आत्मवाचक. ही पण माहिती लक्षात ठेवा, बोर्डवर सगळे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. ओके, तर कोणत्या प्रकारामध्ये कोणते सर्वनाम आहेत ती एकदा पुन्हा सांगतो, लक्षात ठेवा का. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार आहेत. एक प्रथम पुरुषवाचक, दुसरा द्वितीय पुरुषवाचक, तिसरा तृतीय पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक म्हणलं की मी, आम्ही असतं. द्वितीय पुरुषवाचक म्हणलं की तू, तुम्ही असतं. आणि तृतीय पुरुषवाचक म्हणलं की तो, ती, ते असतं, लक्षात ठेवा. दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी. मग जवळची असेल तर हा, ही, हे असतं आणि दूरची असेल तर तो, ती, ते असतं, लक्षात ठेवा. तिसरा आहे संबंधित सर्वनाम, वाक्यात 2 गोष्टीतील संबंध दाखवणारं सर्वनाम. व्याख्या सुद्धा विचारल्या जाऊ शकतात सर्वनामांच्या. वाक्यात 2 गोष्टीतील संबंध दाखवणारं सर्वनाम म्हणजे काय असतं? संबंधित सर्वनाम. मग कोणकोणतं आहेत? जो, जी, जे, ज्याला, ज्याने, ज्याचा, किती सांगता येईल, लक्षात ठेवा. ओके, पुढचं आहे प्रश्नार्थ सर्वनाम. कोण आणि काय हे वाक्यात जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी वापरलं जातं तेव्हा ते प्रश्नार्थक सर्वनाम असतं. पुढचं आहे अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित काय असतं? वाक्यात वापरलं जाणारं कोण आणि काय हे सर्वनाम नेमकं कोणत्या नामासाठी आलं हे सांगता येत नसेल तर ते असतं अनिश्चित. आणि 6वा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. स्वतःविषयी उल्लेख करताना वापरलं जाणारं सर्वनाम म्हणजे काय असतं? आत्मवाचक सर्वनाम. आपण आणि स्वतः ही 2 आत्मवाचक सर्वनाम आहेत, लक्षात ठेवा. बघा, ही सगळी माहिती आपल्याला सर्वनामाविषयी महत्वाची, हे सगळं लक्षात ठेवा, हे सगळं लक्षात ठेवा. ओके, तर शब्दाची दुसरी जात सर्वनाम ही आपली या ठिकाणी संपली, लक्षात ठेवा. ओके, चला पुढची शब्दाची एक महत्वाची असणारी जात ती म्हणजे विशेषण आपण शिकूया, लक्षात ठेवा. काय शिकायचं? विशेषण शिकूया. विशेषणामध्ये पण आपल्याला काय शिकायचं ते सांगतो, लक्षात ठेवा. जे महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपल्याला शिकायचं. विशेषण शिकूया आपण, विशेषण. बघा, विशेषणामध्ये पण विशेषण म्हणजे काय शिकायचं आपल्याला पाहूया. मग विशेषणाचे महत्वाचे प्रकार शिकायचे आपल्याला. गुण विशेषण शिकूया, काय असतं गुण विशेषण, काय असतं. दुसरा शिकूया संख्या विशेषण शिकूया. संख्या विशेषण, बरोबर. संख्या विशेषण, संख्या विशेषणाचे काही प्रकार आहेत, लक्षात ठेवा, बरोबर. गुण विशेषण, संख्या विशेषण. आणि तिसरं असतं सार्वनामिक विशेषण, ते पण शिकूया आपण. सार्वनामिक विशेषण, बरोबर. या संख्या विशेषणाचे खूप सारे प्रकार आहेत, लक्षात ठेवा. ते प्रकार सुद्धा आपल्याला पाहावे लागतात, एवढं महत्वाचं. विशेषण, संख्या विशेषणाचे प्रकार आहेत. गणनावाचक काय असतं, क्रमवाचक काय असतं, आवृत्तीवाचक काय असतं, पृथकत्ववाचक काय असतं आणि अनिश्चित काय असतं, ते सुद्धा शिकावं लागतं आपल्याला. ते सुद्धा प्रकार मी लिहितो, लक्षात ठेवा. एवढंच मला शिकायचं महत्वाचं. विशेषण कशाला म्हणायचं? विशेषणाचे महत्वाचे मुख्य 3 प्रकार: गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक. सार्वनामिकचे लय प्रकार आहेत, आपल्याला महत्वाचं तेवढं शिकायचं. बघा, संख्या विशेषणाचे प्रकार आहे. पहिला आहे गणनावाचक. गणनावाचक शिकूया आपण. दुसरा आहे क्रमवाचक. क्रमवाचक संख्या विशेषण असतं. तिसरा आहे आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक तेही शिकूया आपण. चौथा आहे पृथकत्ववाचक. पृथकत्ववाचक. आणि 5वा आहे संख्या विशेषणाचा प्रकार, तो म्हणजे अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित संख्या विशेषण. ओके, आता विशेषण म्हणजे काय? तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा विकारी शब्द म्हणजे विशेषण असतो. म्हणजेच काय, विशेषण हे वाक्यात फक्त आणि फक्त कोणासाठी येतं? तर लक्षात ठेवा, विशेषण हे वाक्यात फक्त आणि फक्त नामासाठी येतं. वाक्यात जर नाम नसेल तर विशेषण असणार नाही. का? तर विशेषण कुणासाठी येतं? लक्षात ठेवा, विशेषण नामासाठी येतं. म्हणून पहिली विशेषणाची वाक्य लक्षात ठेवायची, विशेषण हे नामासाठी येतं. म्हणून नामासाठी किंवा नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा विकारी शब्द म्हणजे कोण असतं? विशेषण असतं. आता विशेषण विकारी आहे म्हणजेच काय,
विशेषणामध्ये लिंग वचन यानुसार बदल होतो. बघा आपण पाहिलं होतं शब्द जाती शिकताना, काळा काळाचं काळी होतं लक्षात ठेवा, मोठाचं मोठी होतं लक्षात ठेवा, बरोबर. म्हणून विशेषण हा विकारी म्हणतात. मग विशेषण हे नेहमी नामाबद्दल अधिक काहीतरी विशेष माहिती सांगतो लक्षात ठेवा. विशेषण हे नामाचा गुणधर्म सांगतात, अधिक माहिती सांगतात, बरोबर. विशेषण हे नामासाठी येतं. बघा नामासाठी येणारा शब्द हा विशेषण असतो आणि नामाऐवजी येणारा शब्द हा सर्वनाम असतो. दोन्हीतला एकाच वाक्यात फरक लक्षात ठेवायचा. सर्वनाम नामासाठी येत नाही, सर्वनाम नामाच्या ऐवजी येतं. विशेषण नामाऐवजी येत नाही, विशेषण नामासाठी येतं. जे नामासाठी येतं ते विशेषण, जे नामाच्या जागी येतं, नामाच्या ऐवजी येतं, नामाच्या बदली येतं ते सर्वनाम असतं. आणि विशेषणाचं एक नावच आहे विशेषण. विशेष काहीतरी सांगायचंय कुणाबद्दल? नामाबद्दल. म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा विकारी शब्द म्हणजे कोण असतो? विशेषण असतो लक्षात ठेवा. मग विशेषणाचे प्रकार आहेत ते म्हणजे पहिला प्रकार आहे गुण विशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण लक्षात ठेवा. त्याची आपण थोडक्यात काही उदाहरणं पाहूया. आपल्याला दोन विशेषणाचे प्रकार महत्वाचे आहेत. एक तर गुण विशेषण महत्वाचा आहे आणि दुसरा संख्या विशेषण महत्वाचा आहे. सार्वनामिक विशेषणावरती आपल्याला जास्त प्रश्न येतात, पण ह्या दोन विशेषणाच्या प्रकारावरती प्रश्न असतात. मग गुण विशेषण म्हणजे काय? तर ज्या विशेषणाच्या योगानं नामाचा कोणत्याही प्रकारचा विशेष असा गुण सांगितला जातो लक्षात ठेवा, त्याला म्हणायचं गुण विशेषण. हे म्हटलं मी, ज्या विशेषणाच्या योगानं नामाचा कोणत्याही प्रकारचा विशेष असा गुण सांगितला जातो त्याला म्हणायचं गुण विशेषण. मग हुशार मुलगा, आता बघा किती उदाहरण सांगतो मी तुम्हाला गुण विशेषणाची लक्षात ठेवा. हुशार मुलगा, मुलगा आहे हो, पण कसला मुलगा आहे? हुशार. हुशार हा काय झाला? गुण झाला. पिवळे फूल, पिवळे हा काय झाला? गुणधर्म झाला, गुण झाला, गुण विशेषण. आंबट बोरे, आंबट हा बोराचा काय झाला? गुण झाला, आंबट हे गुण विशेषण. पांढरा हत्ती, पांढरा हत्तीचा काय झाला? गुण झाला लक्षात ठेवा. ढ मुलगी, ढ हा मुलीचा काय झाला? गुणधर्म झाला, गुण विशेषण झालं लक्षात ठेवा, बरोबर. म्हणजे कितीही आपल्या उदाहरण सांगता येतं लक्षात ठेवा. प्रामाणिक मुलगा, प्रामाणिक हा गुण विशेषण आहे लक्षात ठेवा, गुण विशेषण आहे. सुंदर मुलगी, सुंदर हा विशेषण आहे लक्षात ठेवा, गुण विशेषण. बघा मी तुम्हाला सगळी काय गुण विशेषणाची उदाहरण सांगतो. श्रीमंत माणूस, श्रीमंत हे विशेषण झालं, सगळी गुण विशेषण आहेत. गरीब मुलगा, गरीब हा गुण झाला, विशेष झाला लक्षात ठेवा, बरोबर. शूर मुलगी, शूर हा मुलीचा गुणधर्म झाला. लबाड माणूस, लबाड हा गुणधर्म झाला, गुण झाला, विशेषण आहे लक्षात ठेवा. लबाड असेल, शूर असेल, सुंदर असेल, हुशार असेल, प्रामाणिक असेल, ही सगळी काय गुण. आंबट असेल, पांढरा असेल, पिवळे फूल असेल, हे सगळे गुणविशेषण आहेत. म्हणजे ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा विशेष असा गुण किंवा विशेष सांगेल त्याला म्हणायचं गुण विशेषण. किती उदाहरणं गुण विशेषणाची सांगतो लक्षात ठेवा. ओके. दुसरी गोष्ट, दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे संख्या विशेषण आहे लक्षात ठेवा. काय? संख्या विशेषण. बरोबर, नावातच काय बघा, इथं कुठे गेलं ते, नावातच काय? संख्या. हे विशेषण आहे, पण या विशेषणाच्या योगानं काय सांगितलं ते माहिती आहे का? संख्या सांगितलं ते लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या विशेषणाच्या योगानं नामाची कोणत्याही प्रकारची संख्या सांगितली जाते त्याला म्हणायचं संख्या विशेषण. मग संख्या सांगण्याचे प्रकार आहेत लक्षात ठेवा, 5 प्रकार आहेत संख्या विशेषणाचे. मग आता बघूया 5चे प्रकार तुम्हाला मी विशेषण सांगतो कोणते असतात आणि त्याच्या व्याख्या पण सांगतो. संख्या विशेषण म्हणजे कळलं, ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या सांगितलं ते त्याला म्हणायचं संख्या विशेषण लक्षात ठेवा. ओके. चला मग बघूया. पहिला आहे गणनावाचक. लक्षात ठेवा, आता ही गणना काय असते, क्रम काय असतो आणि आवृत्ती काय असते, एवढा फरक आहे लक्षात ठेवा. सोपा फरक आहे, तेवढा फरक लक्षात ठेवा. आता पहिला आहे गणनावाचक. म्हणजे काय? गणना म्हणजे काय? मोजणी, गणती. आणि ज्या विशेषणाच्या योगानं नामाची केवळ गणती असते, मोजणी असते लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 100 ही गणना झाली लक्षात ठेवा, बरोबर. 10 मुले गणना आहे केवळ, 10 एक गणनावाचक संख्या विशेषण आहे. 4 मुली, बरोबर. 8 भाऊ गणना आहे. 13 मुली गणना आहे लक्षात ठेवा. गणना म्हणजे कळलं, 1 2 3 4 5 ही गणना झाली लक्षात ठेवा. दुसरा प्रकार आहे क्रमवाचक. क्रम म्हणजे काय? क्रमानं कितवा आहे, संख्येचा क्रम आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. बघा 1 2 3 4 ही गणना झाली, तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हा क्रम झाला लक्षात ठेवा. पहिला मुलगा, तिसरी इयत्ता,
चौथा भाऊ क्रमानं कितवा आहे त्याला म्हणायचं क्रमवाचक. बरोबर. बघा 1 2 3 4 ही गणना झाली, तर पहिला दुसरा तिसरा चौथा हा क्रम झाला. लक्षात ठेवा, फरक कळतोय. तिसरा आहे आवृत्ती. आवृत्ती म्हणजे पट. लक्षात ठेवायची. आवृत्ती म्हणजे काय असते? पट. 1 पट, 2 पट, 3 पट, 4 पट, 10 पट. बघा ही आवृत्ती झाली. 10 पट रुपये. आता आवृत्तीवाचकची काही महत्वाची उदाहरणं तुम्हाला सांगतो जी परीक्षेला विचारतात. द्विगुणित आनंद, द्विगुणित पट आहे. त्रिवार वंदन काय? आवृत्तीवाचक आहे. लक्षात ठेवा. 10 पट रुपये आवृत्ती आहे. दुहेरी रंग आवृत्ती आहे. 9वारी साडी आवृत्ती आहे. चौपदरी रस्ता आवृत्ती आहे. लक्षात ठेवा, सगळी आवृत्ती आहे. बघा 100 रुपये म्हटलं, 100 रुपये ही गणना झाली. लक्षात ठेवा. किंवा 100 मुले म्हटलं गणना आहे. 100वा मुलगा म्हटलं क्रम आहे. आणि 100दा म्हटलं आवृत्ती आहे. लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 ही काय? गणना आहे. पण पहिला दुसरा तिसरा चौथा क्रम आहे. आणि 1 पट, 2 पट, 3 पट, 4 पट ही आवृत्ती आहे. लक्षात ठेवा. येतं लक्षात? पहिला दुसरा तिसरा चौथा, पहिला दुसरा तिसरा चौथा क्रम, 1 2 3 4 गणना, 1 पट, 2 पट, 3 पट, 4 पट आवृत्ती. आता तुमच्या फरक लक्षात आला की क्रमवाचक आणि आवृत्तीवाचक मध्ये काय फरक आहे. लक्षात ठेवा. ओके, याच्यावरती प्रश्न असतो आपण. पुढचा प्रकार आहे. लक्षात ठेवा पृथकत्ववाचक. ज्या मुलांना पृथक या शब्दाचा अर्थ कळला त्याला पृथकत्वाचे संख्या विशेषण कळतं. पृथकचा अर्थ आहे वेगळा, निराळा. वेगळा किंवा निराळा. मग पृथकत्व कशाला म्हणायचं? जेव्हा संख्येचा किंवा जेव्हा नामाचा वेगळा बोध करून दिला जातो किंवा दुसऱ्या भाषेत. लक्षात ठेवायचं पृथकत्व संख्या विशेषणामध्ये गट पाडलेले असतात. गट काय असतात? गट. कसे असतात गट? बघा 3 3 मुली. याचा अर्थ काय झाला हो? 3 मुलींचा एक काय झाला? लक्षात ठेवा गट झाला. मग हे 3 3 जे संख्या विशेषण आहे त्याला म्हणायचं पृथकत्ववाचक संख्या विशेषण. 4 4 मुले, 4 मुलांचा एक गट झाला. 10 10 खेळाडू, 10 खेळाडूंचा एक गट झाला. मग पृथकत्व म्हणजे काय? वेगळा आहे, निराळं केले. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं गणनावाचक संख्या विशेषण द्वंद्व आलं की पृथकत्व तयार झालं. बघा 3 मुली म्हटलं गणना झाली. लक्षात ठेवा. तिसरी मुलगी म्हटलं क्रम झाला. लक्षात ठेवा. 3 मुली म्हटलं आवृत्ती झाली. लक्षात ठेवा. आणि 3 3 मुली म्हटलं पृथकत्ववाचक. लक्षात ठेवा. बघा एकच उदाहरण आहे, मी 4 प्रकार घेतले. मी पुन्हा ते उदाहरण लिहितोच. लक्षात ठेवा. मी इकडे बघा ते उदाहरण लिहितोच मी. लक्षात ठेवा. 3 मुली म्हटलं मी, 3 मुली. लक्षात ठेवा. 3 मुली म्हटलं तर मुलींची काय केली मी? केवळ मोजणी केली. 3 मुली गणना झाल्या. बरोबर. तिसरी मुलगी म्हटलं मी, तिसरी मुलगी. तर क्रमानं किती मुलगी सांगितली मी? तिसरी मुलगी सांगितली. लक्षात ठेवा. तर तिसरी काय झाला? क्रम. मी जर 3 मुली म्हटलं, 3 मुली म्हटलं. लक्षात ठेवा. तर मुली काय झालं? ही आवृत्ती झाली. लक्षात ठेवा. आणि मी जर 3 3 मुली म्हटलं. लक्षात ठेवा. 3 3 मुली म्हटलं तर 3 3 मुलींचा गट झाला. म्हणजेच काय झालं? पृथकत्ववाचक झाला. बघ किती छान उदाहरण आहे. फक्त नाम तेच आहे, फक्त विशेषण बदलली. 3 मुली गणना, तिसरी मुलगी क्रम, 3 मुली आवृत्ती आणि 3 3 मुली पृथकत्ववाचक. पृथकत्ववाचक म्हणजे काय? जेव्हा संख्येचा किंवा नामाचा वेगळा बोध करून जातो म्हणजे गट पाडले जातो. लक्षात ठेवा. गट त्याला म्हणायचं पृथकत्ववाचक. ओके. आणि शेवटचा आहे. लक्षात ठेवा अनिश्चित संख्या विशेषण. परंतु नावातच काय आहे? अनिश्चित आहे. म्हणजेच काय? ज्या विशेषणाच्या योगानं. लक्षात ठेवा ज्या विशेषणाच्या योगानं नामाची निश्चित संख्या कळत नाही त्याला म्हणायचं अनिश्चित संख्या विशेषण. काय म्हणायचं? अनिश्चित. काही मुली. बघा मी हे मुलीचंच घेतो उदाहरण. काही मुली. बघा काही मुली म्हणजे नेमकं सांगते तुला किती मुली आहेत? नाही, काही म्हटले मी. बघा नुसतं मुलीचं एक उदाहरण जर तुम्ही हे डोळ्यासमोर ठेवलं तर तुम्हाला हे 5 प्रकार कळून जातील. लक्षात ठेवा. बरोबर. मी पुन्हा आता सांगतोय 3 मुली गणनावाचक. हे सगळे संख्या विशेषणाचे प्रकार आहेत. तिसरी मुलगी क्रमवाचक, 3 मुली आवृत्तीवाचक. बरोबर. 3 3 मुली पृथकत्ववाचक, काही मुली अनिश्चित संख्या विशेषण. निश्चित नाही, सर्व रस्ते अनिश्चित आहे. काही मुली अनिश्चित आहेत. बरोबर. सर्व असेल, काही असेल, अन्य असेल, अल्प असेल, थोडं असेल. लक्षात ठेवा. एकंदर असेल. ही सगळी विशेषण आहेत त्याला म्हणायचं अनिश्चित संख्या विशेषण.
निश्चित नाही सांगता येत. नामाची संख्या किती आहे हे निश्चित सांगता नाही आलं की त्याला बघा बऱ्याच वेळा त्यांच्या व्याख्येवरून तुम्हाला त्याचा अर्थ कळतोय. बघा क्रम, गणना, क्रम, आवृत्ती, पृथक आणि अनिश्चित नावावरच कळतं त्यांच्या तुम्हाला काय. आणि हे छान उदाहरण मी एकच उदाहरण घेतलं लक्षात ठेवा सगळीकडं. हे जर तुम्ही उदाहरण नीट डोळ्यासमोर ठेवलं, उदाहरणाकडे बारकाईने पाहिलं तर तुम्हाला हे 5च्या 5 प्रकार लक्षात येऊन जातील. ओके, येतं लक्षात. तर ह्या झाला दुसरा मुख्य प्रकार विशेषणाचा, तो म्हणजे संख्या विशेषण. लक्षात ठेवा. आणि तिसरा जो प्रकार आहे पोरांनो तो म्हणजे सार्वनामिक. लक्षात ठेवा विशेषणाचे जर मुख्य प्रकार किती विचारले तर 3 सांगायचे. पहिला आहे गुण विशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. लक्षात ठेवा. आता सार्वनामिक विशेषण म्हणजे काय, तर सार्वनामिक विशेषण कळण्यासाठी तुम्हाला आधी सर्वनाम कळलं पाहिजे. लक्षात ठेवा. का, कारण सार्वनामिक विशेषण हे सर्वनामापासून तयार होतं. लक्षात ठेवा. काय म्हटलं मी, सार्वनामिक विशेषण हे सर्वनामापासून तयार होतं. पण ते इथं सर्वनामाचं काम न करता नामाबद्दल अधिक माहिती सांगतं. मग जर नामा बघा ते मूळचं सर्वनाम आहे, पण इथं मात्र नामाबद्दल अधिक माहिती सांगतं. आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगतं म्हणल्यावर आम्हाला माहित नाही ते मूळचं कोण आहे. पण जर नामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर आम्ही त्याला विशेषण म्हणतो. कसं बघा आता, माझी शाळा, नीट लक्ष द्या इकडं. तिच्या साड्या, तिच्या साड्या, आमचा गाव. आता नीट लक्ष द्या इकडे बघा. हे शाळा, साड्या, गाव हे काय रे, नाम आहे. शाळा नाम आहे, साड्या नाम आहे, गाव नाम आहे. शाळा आहे पण कुणाची शाळा आहे, माझी. माझी कुणासाठी आले, शाळेसाठी आले. म्हणजेच माझी शाळा या कुणासाठी आलं, नामासाठी आलं. मग नामासाठी आलं म्हणलं की ते कोण असतं, विशेषण असतं. लक्षात ठेवा. बघा साड्या आहेत तो पण कुणा साड्या आहेत, तिच्या साड्या आहेत. गाव आहे पण कुणाचा गाव आहे, आमचा गाव आहे. लक्षात ठेवा. कुणाचा गाव आहे, आमचा गाव आहे. म्हणजे पोरांनो ही माझी, तिच्या, आमचा ही मूळची सर्वनाम आहेत. पण इथं ती सर्वनाम नामाच्या ऐवजी आली नाही. लक्षात ठेवा. जर ती नामाच्या ऐवजी आली असतील तर ती सर्वनाम झाली असती. पण ही नामाच्या ऐवजी न येता त्यांच्या समोर येणाऱ्या नामासाठी आलेत. आणि नामासाठी येणाऱ्या जो शब्द आहे तो विशेषण असतो. लक्षात ठेवा. पण हे मूळचे सर्वनाम आहेत म्हणजे सर्वनामापासून तयार झालेत. मग याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. लक्षात ठेवा. आम्हा मुलांना कोण विचारतो, परीक्षेला विचारते. आम्हा मुलांना, मुलांना पण कुठल्या मुलांना, आम्हा सर्वनाम आहे पण हे विशेषणाचं काम करतं. त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. लक्षात ठेवा. ओके, सार्वनामिक विशेषण आपल्यासाठी महत्वाचं नाही आहे, पण हे 2 प्रकार मात्र आपल्यासाठी, गुण विशेषण आणि संख्या विशेषण मात्र आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण हे बऱ्याच वेळा लक्षात ठेवा परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा. ओके, तर अशा प्रकारे आपलं आज बघा 3 महत्वाचे टॉपिक आपण पाहिले. मी पुन्हा सांगतो. लक्षात ठेवा. पहिला आपण विभक्ती पाहिली. आज तिन्ही टॉपिक आपले आजचे महत्वाचे. लक्षात ठेवा. परीक्षा दृष्टिकोनातून विभक्ती पाहिली, विभक्तीनंतर सर्वनाम पाहिलं, सर्वनामानंतर विशेषण सुद्धा पाहिलं. लक्षात ठेवा आपण. ओके, मी पुन्हा सांगतो. लक्षात ठेवा. पोरांनो मी तुम्हाला फार परिषद टू द पॉईंट शिकवतो. लक्षात ठेवा. म्हणजे फक्त आपल्या परीक्षेसाठी जेवढं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तेवढं मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. लक्षात ठेवा अजून, पण ते आपल्याला काही देणं घेणं नाही. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रत्येक महत्त्वाची मी माहिती सांगतो. लक्षात ठेवा. बरोबर. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही घरी प्रॅक्टिस करा मित्रांनो. तुम्ही नुसतं लेक्चर बघून, तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही जर सोडून दिलं तर तुम्हाला मार्क्स पडणार नाहीत. तुमचं काम आहे या चॅप्टरवरचे सरळ सेवेचे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे. मग ते नाम असेल, कुठलाही चॅप्टर असेल, त्या चॅप्टरवरचे तुम्ही सरळ सेवेचे प्रश्न लक्षात ठेवा सोडवले पाहिजे. लक्षात ठेवा. ओके, आणि ते प्रश्न सोडून त्यातलं आपल्याला येतं कितं, आपल्याला काही येत नाही हे तुम्ही बघितलं पाहिजे. बघा मी प्रत्येक ठिकाणी सांगतो याच्यावरती प्रश्न कसा येतो, प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. मी प्रत्येक मुद्दा असं मला कुठेही दाखवा की मी एखादा मुद्दा शिकवला आहे तो तुम्हाला एकदाच सांगितला आहे. प्रत्येक मुद्दा मी 2-2, 3-3, 4-4 वेळा समजून सांगतो. लक्षात ठेवा. मी अतिशय तळमळीने शिकवतो. लक्षात ठेवा. बरोबर. आणि याचा फायदा तुम्हाला 100% कुठल्याही सरळ सेवेला होणार आहे. म्हणून सांगतो, तुमचे जे मित्र असतील अतिशय आपल्या सगळ्या सरळ सेवेच्या बॅचेस अतिशय नाममात्र फीमध्ये आहेत. लक्षात ठेवा. मी याच्या आधी सांगितलं आहे अतिशय नाममात्र फीमध्ये आहेत. त्यामुळं माझं शिकवणं तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, मी शिकवलेलं कळत असेल. लक्षात ठेवा. नुसतं कळून कामाचं नाही तर ते आपल्या परीक्षेच्या कामाचं असेल तर मात्र तुम्ही इतरांना नक्की सांगा. लक्षात ठेवा. ग्रामीण विद्यार्थी आम्ही डोळ्यासमोर ठेवून लक्षात ठेवा या फीचं स्ट्रक्चर केलेलं आहे. अतिशय कमी फी आहे. 999 फीमध्ये आपल्याला एक कोर्स मिळतोय. मी याच्या आधी सांगितलं एका विषयाची लक्षात ठेवा 2-2, 3-3 हजार फी आहे. अख्खं सगळं आपल्याला लँग्वेजचे दोन्ही विषय, मराठी असेल, इंग्रजी असेल,
मॅथ्स असेल, रिझनिंग असेल आणि GH चे सगळे विषय आहेत, हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी, इकॉनॉमी, जे विषय आहेत ते सगळे विषय ते फक्त आपल्या 999 रुपयामध्ये भेटणार आहेत, लक्षात ठेवा. मग आपलंही काम आहे आपण ते केलं पाहिजे आणि आपल्याला ते आवडेल, तुम्हाला 100% लक्षात ठेवा. माझ्यातले सगळेच शिक्षक तुम्हाला अगदी जीव तोडून शिकवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तर निश्चित फायदा होईल आणि तुम्हाला जर फायदा होत असं वाटतंय तर मात्र तुमच्या इतर मित्रांना आवर्जून सांगा की अतिशय कमी फीमध्ये स्पर्धा परीक्षेमधला खूप 10-10, 15-15 वर्षाचा अनुभव असणारे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला शिकवतात, त्यामुळं तुमचा 100% त्यामध्ये फायदा होईल. ओके, तर आज आपण 3 महत्त्वाचे टॉपिक पाहिले, तो म्हणजे विभक्ती, सर्वनाम आणि विशेषण पाहिलं, लक्षात ठेवा. पुढच्या लेक्चरला आपण क्रियापद पाहूया. क्रियापदानंतर काळ पाहायचा, काळावरती देखील सरळ शिवला भरपूर वेळा प्रश्न आहे, त्यामुळे आपण काळ सगळे पाहूया. काळाला आपलं थोडं क्रियापद, काळ, मग क्रिया, विशेषणावे, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी, छोटे छोटे महत्त्वाचे घटक जे आहेत आपण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार. पण उद्या आपण क्रियापद पण महत्त्वाचं आहे. आता बघा, क्रियापदाचे महत्त्वाचे प्रकार आपल्याला शिकायचे. सकर्मक क्रियापद काय आहे, अकर्मक काय आहे, द्विकर्मक काय क्रियापद आहे, अकर्तृक क्रियापद काय आहे, जे महत्त्वाचं ते शिकायचं आपल्याला. संयुक्त क्रियापद काय असतं ते शिकायचं आपल्याला. प्रयोजक क्रियापद काय आहे, शक्य क्रियापद काय, एवढे महत्त्वाचे प्रकार आपल्याला शिकायचे. काळ मात्र आपल्याला शिकवलं, कारण काळाचे 12च्या 12 प्रकार तुम्हाला लय वेळा विचारले. काळ ओळखा, ह्या काळाचं रूपांतर त्या काळात करा, असे काळावरती तुम्हाला प्रश्न येतात. काळावरचे मी तुम्हाला प्रश्न, तुमच्या सरळ सेवेला विचारलेले प्रश्न मी काळावरचे त्या ठिकाणी सोडून देतो, लक्षात ठेवा. मग क्रिया, विशेषणावे, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय काय असतं आपण ते शिकूया. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया. आज आपण विभक्ती, सर्वनाम आणि विशेषण हे 3 महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी पाहिलेत. पुढच्या लेक्चरला आपण महत्त्वाचे पुढचे 3-4 टॉपिक आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. ऑल द बेस्ट. थँक्यू.